हॅलो. नमस्ते सगळ्यांना. वेलकम ऑल. ओ. नमस्ते. लेक्चर प्ले का होत नाही? नंदिनी, माज, अपूर्व, मानसी, हर्ष, गौरव, दर्शना, कल्याणी, पल्लवी, गुड मॉर्निंग. आवाज येतोय का सगळ्यांना? गार्गी, नमस्कार. हॅलो 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 हॅलो. क्लिअर. कसे आहेत सगळे? कसे आहात सगळे? सुमय्या, दर्शना, खूप दिवसानंतर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. येस, व्हॉइस इज क्लिअर. कोण कोण नवीन आहे ते पण सांगा. मी मस्त एकदम मजेत. काय बोलणार आता? गाणंच गुणगुणत होतो की कहा हो तुम चले आओ, मोहब्बत का तकाजा आहे. तुम्ही सांगा तुम्ही. बरं. येस पल्लवी, मानसी, तुमच्या आशीर्वादाने खूप छान. आशीर्वाद नाही, मी सोबत असणार आहे तुमच्या, काही काळजी करू नका. तर बी रिलॅक्स. आज उद्या एक 2-3 लेक्चर रिलॅक्स राहा, काही काळजी करू नका. बिनधास्त. येस सुमय्या, काही अडचण नाही. आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या लगेचच. इगरली वेटिंग फॉर. येस येस येस. आता पेपर 2 जो आहे तो आपला बालेकिल्ला आहे. येस गार्गी, काय अडचण नाही. पेपर 2 जो आहे ना तो आपला बालेकिल्ला आहे. म्हणजे असं नाही की पेपर 1 नव्हता किंवा पेपर 1 नाही, असं नाहीये. पण तरी सुद्धा पेपर 2 जे आहे त्याबद्दलचं जे वाचन आहे ते थोडंसं तुलनेने जास्त झालेलं आहे. आपलं अभ्यास थोडा बरा आहे माझा पेपर 2चा. आणि गेली खूप वर्ष त्या पेपर 2 बद्दलच वाचते. आणि रिलॅक्स राहा एकदम. काही नाही, आज उद्या मी खास तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी चाललो आहे. सोशोलॉजी काय आहे, समाजशास्त्र काय आहे, बरोबर, त्याचं प्रिपरेशन स्ट्रॅटजी, सोशोलॉजीच का, असे छोटे 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 टॉपिकला आपण हलक्या फुलक्या वातावरणामध्ये समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट, बरोबर, एक डोक्यात तुम्ही कन्फर्म करून टाका. बरोबर, ते म्हणजे काय की जगातील सर्वात सुंदर विषयाकडे तुम्ही आलेला आहात.
म्हणजे जगात ह्याच्यापेक्षा सुंदर काहीच नाही, एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे काहीही असो, जेवढं सुंदर समाजशास्त्र आहे. हॅलो हॅलो सगळ्यांना, हॅलो नमस्ते, कसे आहात? बरोबर, सगळ्यांनी रिप्लाय करा. आज मी सगळ्यांचे कमेंट्स बघतोय. काय काय काय. सोल अँड स्पिरिट, येस, आत्मा आहे. समाजशास्त्राचा आत्मा म्हणजे पेपर 2 आहे. अखंड विश्वातला सर्वात सुंदर सब्जेक्ट, जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारा सब्जेक्ट, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचं स्पष्टीकरण आपल्याला करून देणारा सब्जेक्ट, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं स्पष्टीकरण करायला लावणारा सब्जेक्ट, स्वतः अंतर्मुख करायला लावणारा सब्जेक्ट, येट तरी सुद्धा स्कोरिंग सब्जेक्ट किंवा कशा प्रकारे पेपरला मदत करणारा आहे, या सगळ्या संकल्पना आपण पाहणार आहोत. आपल्या समोर पहिला प्रश्न येतो की सर व्हाय सोशोलॉजी, की समाजशास्त्र का? आपल्या बऱ्याच लोकांना असं वाटतं की सर सगळं ठीक आहे, पण समाजशास्त्र कशासाठी? म्हणजे इतरही विषय असू शकतात किंवा कशाही पद्धतीने. आता तुम्ही म्हणणार सर समाजशास्त्र कशासाठी, ऑलरेडी ऍडमिशन घेऊन कमेंट बॉक्स मध्ये आलोय, आता काही प्रश्न विचारण्यात अर्थ आहे? म्हणजे आता त्या प्रश्नाला काय अर्थच नाही. असं नाहीये. तुम्ही विषय कशाही पद्धतीने कोणत्याही विचारसरणीच्या नंतर निवडलेला असो, पण मी तुम्हाला सांगतो की समाजशास्त्र का, त्यामध्ये लक्षात ठेवा. हा युपीएससीचा जर आपण इतिहास पाहिला, आता एमपीएससीचा आपण पाहू शकत नाही कारण आपल्याकडे पेपर पॅटर्न जो आहे तो नवीन आहे. युपीएससीचा विषय जर पाहिला ना, तर मोस्ट सक्सेसफुल विषयांपैकी एक आहे सोशोलॉजी. मोस्ट सक्सेसफुल सब्जेक्ट जे आहे ना, त्यापैकी तुमचा एक आहे सोशोलॉजी. तो नरका, बरोबर. सगळ्यात महत्वाचं, याचा जो सिलेबस आहे ना, सिलेबस हा अतिशय कॉम्पॅक्ट आहे. म्हणजेच काय, तर एकदम साचेबद्ध आहे, संक्षिप्त चौकटीमध्ये भरकटणारा अभ्यासक्रम नाही. पेपर 1च्या विषयांना ज्यावेळेस त्यांचा पेपर 1 झाला, त्यांना जर तुम्ही विचारलं आणि प्रिव्हियस इयर 2025चा जरी पेपर पाहिला, तरी नॉट अ सिंगल क्वेश्चन, एकही प्रश्न तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा नाही आणि एकही प्रश्न शिकवलेल्या टॉपिकच्या बाहेरचा नाही. अभ्यासक्रम तर सोडाच, शिकवलेल्या टॉपिकचा नाही. क्रिस्टल क्लिअर कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर आहेत एकदम, कुठंच डाऊट नाहीये किंवा कुठंच काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, तो जीएस सोबत ओव्हरलॅप आहे. जीएस सोबत ओव्हरलॅप होतो, तो निबंधासोबत ओव्हरलॅप होतो, तो तुमच्या उत्तरांसोबत ओव्हरलॅप होतो, म्हणून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे कॉम्पॅक्ट सिलेबस आहे, म्हणजे संक्षिप्त सिलेबस आहे तुमच्याकडे. तुमचा जीएस बरोबर तो व्यवस्थितरित्या इंटरलिंक झालेला आहे. संपूर्ण सब्जेक्ट कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे जर आपण जुन्या विद्यार्थ्यांना विचारलं किंना काही विद्यार्थ्यांना विचारलं, तर अगदी साम्यवादी होणार, साम्यवादाचा फॉर्म भरणार, बरोबर, तर आपण परत रिटर्न आलेलो आहोत. एवढा सुंदर आणि अर्थात विनोदाने सांगितलं, एवढा सुंदर आणि कॉम्पॅक्ट आणि परफेक्ट सिलेबस आहे. याचं वैशिष्ट्य काय माहिती का, हा सगळ्याच्या सगळा सिलेबस आहे ना, तो तुमच्या रिअल लाईफ इव्हेंटशी कनेक्ट आहे. रिअल लाईफ इव्हेंटशी कनेक्ट आहे तो. आणि तो इतका कनेक्ट आहे तुमच्या रिअल लाईफ इव्हेंटशी की तुम्ही बरोबर येस हर्ष, तो तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, तुमच्या आजूबाजूला एकही घटना अशी नाहीये की जी सोशोलॉजी एक्सप्लेन करू शकत नाही. सोशोलॉजी एक्सप्लेन करू शकत नाही अशी एकही घटना नाही. आणि त्यातल्या त्यात पेपर 2, उद्या आपण सिलेबसचं डिकोडिंग करणारच आहोत, आज आपण सगळंच पाहणार आहे, पण त्यातल्या त्यात पेपर 2 तर अतिशय सुंदर आहे, ज्याच्याने आपण सुरुवात करतोय आता. खूप सुंदर, कारण तो भारतासोबतचा कनेक्ट असलेला विषय आहे. त्यामुळे या विषयाचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जे आहे ते खूप हाय आहे. म्हणजेच काय, कन्सिस्टंट
300+ जे मार्क्स आहेत ते अचिवेबल आहे. येस एक्झॅक्टली. सोशॉलॉजी टीचर्स यू टू सी द वर्ल्ड नॉट ॲज इट टोल्ड बट इट ॲज ॲक्च्युअली. येस. जगाचा वास्तविक चेहरा, मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये, जगाचा वास्तविक चेहरा, तुमच्या आजूबाजूच्या जगाचा वास्तविक चेहरा जो आहे तो तुमच्या समोर सुस्पष्टपणे आणण्याचं काम जे आहे ते सोशॉलॉजी करते. मग सर एवढा सगळा सिलेबस आहे, याच्यामध्ये जाती व्यवस्था, लिंग व्यवस्था, वर्ण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, बरोबर, धर्म व्यवस्था, प्रशासन व्यवस्था, राज्य व्यवस्था, असे वेगवेगळे टॉपिक असतील. तर ह्या सिलेबसची सुरुवात करायची कशी, म्हणजे हे स्टेप बाय स्टेप, काहीही करायचं नाहीये. बिलीव्ह इन मी, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती. ज्या पद्धतीची तयारी आपण आता पेपर 2च्या अनुषंगाने करणार आहोत, यू विल बी शॉक. म्हणजे तुम्ही शॉकच असणार की अरे आपलं काम झालंय. मग स्टेप बाय स्टेप जरा विचार करूया. सर नवीन विद्यार्थी आहे, सर आम्ही नवीन आहोत, आम्हाला काही माहिती नाहीये, किंवा संदर्भ काय आहे हे माहित नाहीये. बरं, संदर्भ काय आहे हे माहित नाहीये. तर बघा, स्टेप बाय स्टेप आपण जाऊया स्ट्रॅटेजीकडे, एकदम रिलॅक्स मध्ये. आणि तुम्ही आज विदाऊट प्रेशर बसा, म्हणजे की सर आम्हाला काय माहित नाही, जे होईल ते होईल, बघू, असं बसा. बरं, पहिलं तर ना सिलेबस सोबत कम्फर्टेबल व्हा. कुठलंही नातं त्यावेळेसच पुढे जातं, कुठलंही नातं त्यावेळेसच परिपक्व होतं, कुठलंही नातं त्यावेळेसच समृद्ध होतं ज्यावेळेस आपण त्या नात्यामध्ये कम्फर्टेबल असतो. सिलेबस सोबत तुम्ही माझ्यासोबत जर कम्फर्टेबल नाही झाले तर मग तुम्हाला हे अडचण होणार समजायला. मग बेसिकली काय करायचे, आपला 11वी-12वीच्या पुस्तकापासून सुरुवात करायची. 11वी-12वीचं एनसीआरटीचं पुस्तक असेल, 11वी-12वीचं स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील, त्याच्यामध्ये सोशॉलॉजी काय आहे, कन्सेप्ट काय आहे, सोसायटी काय आहे, आपल्या समाजाचा प्राथमिक ओळखीचा भाग जो आहे तो काय आहे, हे छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात करायची. मग हे सर करायचं म्हणजे काय करायचं, हे करायचं म्हणजे हेच लेक्चर्स मध्येच होणार आहे. लेक्चरची सुरुवातच नाही 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 लिहायला काही नाहीये, बरोबर. इवन दो लिहायला काय, रोहिणी कुठं आपल्याकडे काय असते, मी सगळ्या नोट्स जवळपास काढून ठेवतो. जर काही लिहायचं असेल तर मी तुम्हाला स्वतःहून सांगेल. नोट्समध्ये तुम्हाला नोट्स काढायची आवश्यकता पडणार नाही, कधी काढायचे मी ते सांगतो. मग त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की सुरुवात बेसिक पासून करायची, म्हणजे आपण सुरुवात बेसिक पासून करणार आहोत. 11वी-12वीच्या पुस्तकातल्या महत्वाच्या सर्व कन्सेप्ट, एनसीआरटीच्या सर्व महत्वाच्या कन्सेप्ट झाल्यानंतर आपण सिलेबसला सुरुवात करणार. त्यामुळे तुम्हाला ते सुद्धा वाचून यायची आवश्यकता नाही की समाजशास्त्र म्हणजे काय माहित नाहीये सर, समाजशास्त्रातले थिंकर्स म्हणजे काय माहित नाही सर, त्याच्या कन्सेप्ट पण माहित नाही सर. चालेल, अजिबात गरजेचं नाही. तुम्हाला काहीही माहिती नाही हे गृहीत धरूनच आपण कोर्स डिझाईन केलेला असतो किंवा नोट्स काढलेले असतात. त्यामुळे वाचताना ही गोष्ट लक्षात ठेवा की मेंटेन, बरोबर, सोशॉलॉजिकल ऑब्झर्वेशन डायरी. तुमच्या स्वतःकडे एक डायरी मात्र असली पाहिजे. आणि ऑलवेज ऍटलिस्ट राईट वन सोशल फिनॉमिनॉन यू नोटीस डेली. म्हणजेच तुम्ही एक तरी फिनॉमिनो आहे तुमच्या आजूबाजूला घडणारी घटना जी आहे, सामाजिक घटना, ती तुम्ही नोट डाऊन करायच्या. सगळ्यांसाठी सांगतोय, बरं. सगळं जरा अप्रोच चेंज झालेला आहे, तुम्हाला लक्षात येईलच आता अजून 5-10 मिनिटांनी. जुने लोक म्हणतील सर जरा थोडस थोडा अप्रोच चेंज केला, अधिक अग्रेसिव्ह आपण जाणार आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल कास्ट इन पॉलिटिक्स आहे, बरोबर, जेंडर इन ऍड्स आहे. आता गप्पा मारतोय आपण, अजिबात लोड घेऊ नका अभ्यासाचा. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, कास्ट इन पॉलिटिक्स सांगायची गरज आहे का तुम्हाला? नाही. भारताच्या सरन्यायाधीशांवरती हल्ला झाला, बरोबर, चप्पलच फेकून किंवा ते काही पायातलं जे काही पायतान आहे ते फेकून मारण्याचा प्रयत्न झाला. तुम्हाला काय वाटतं, पायातील पायतानच फेकून का मारला असं? बरोबर, हातातील पेनही फेकून मारता आला असता, समोर असलेलं मे बी पुस्तक असेल किंवा काही डायसवरच्या वस्तू असतील तेही फेकून मारता आल्या असत्या. थिंक ऑन इट, जस्ट थिंक, विचार करा फक्त की असं काय घडलं असावं की पायातील, म्हणजे वाकून पायातली बोट काढून फेकण्या इतपत वेळ भेटला. असं काय असावं, त्यामागे काय कारण असावं? जस्ट थिंक. बरोबर, जेंडर इन ऍड्स आहे,
तुम्ही कधी पाहिले का की जाहिरातींमध्ये स्त्रियांना ऑब्जेक्टिफाय केलं जातं? तुम्ही जर पाहिलं असेल तर लक्षात आलं असेल की जेंडरमध्ये महिलांना ऑब्जेक्टिफाय केलं जातं. सुंदर, सुशील किंवा नाजूक किंवा सौंदर्याचं प्रतीक म्हणून महिलांना प्रोजेक्ट केलं जातं. वाईट इज सो. तुम्ही लिहून तर ठेवा ना. तुम्ही लिहून ठेवा की का असे काय असेल किंवा महिलांना ऑब्जेक्टिफाय का केलं जात असेल, की महिलाच हे नाजूकतेचं सौंदर्याचं प्रतीक का असेल. बरोबर. बाजारामध्ये महिलांना ऑब्जेक्टिफाय करण्याची प्रक्रिया कुठून सुरू होते? दुसरी कंडिशन आहे की तुम्ही पाहिलं असेल बघा चित्रपटांमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये बऱ्याचदा काम करणाऱ्या ज्या महिला आहेत घरामध्ये, म्हणजेच घर काम करणारी महिला, म्हणजे कुठली नोकरानी महिला किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो मेड वगैरे, तर त्या महिलांना ऑब्जेक्टिफाय केला. बरोबर. सोशल मीडिया, चित्रपट आणि त्याचे छोटे छोटे रील्स व्हायरल होतात. तर लिहून ठेवा की असं का होत असेल, म्हणजे आपल्या आजूबाजूला असं का होत असेल. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी बसणाऱ्या व्यक्तीवरती बूट फेकून हल्ला होतो. त्याचं प्रोजेक्ट असं केलं जातं की धर्माबद्दल विधान केलेलं आहे. वास्तविक केस जर पाहिली तर ती केसचा संदर्भ, कॉन्टेक्स्ट आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला धक्का बसतो की अरे आपल्याला जसं माध्यमांनी पोर्ट्रेट केले, माध्यमांनी सांगितलं तसं काहीच नव्हतं. मग हे हीनतेचं प्रतीक वापरण्यात का आलं? बरोबर. का अशा प्रकारे वागण्यात आलं? विरोध हा व्यक्तीला होता तर तो बाहेरही दाखवता आला असता, पण सरन्यायाधीशपदी असलेल्या व्यक्तीवरती जर देशात हल्ला होत असेल तर आपल्या आजूबाजूचं सामाजिक वातावरण जे आहे ते गढूळ झाल्याचं आपल्याला दिसून येते. याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे. जस्ट थिंक. का फक्त विचार करा. जस्ट थिंक की विचार करा, देशात कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट आहे का? किंवा देशामध्ये असं वातावरण जर घडत असेल, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सुरक्षित नाही, जी न्यायव्यवस्था देशातील 150 कोटी लोकांच्या हक्कांचं संरक्षण करणारी आहे, त्या न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदच सुरक्षित नाहीये, तर जनसामान्यांच्या संदर्भात जे आहे त्याचा काय विचार करायचा? बरं, बघू, विचार करा. तुमचं एकेकाचं मत आहे. विचार करत राहा. फक्त काही जास्त त्याच्याबद्दल नाही. फक्त एक डायरी मेंटेन करायची की ज्याच्यामध्ये अशा प्रकारे लिहून ठेवायचे. दुसरा आहे रीड अँड मेमोराइज द सिलेबस. अभ्यासक्रम तुमचा पाठच पाहिजे. काय वापरला शब्द मी? पाठच. अभ्यासक्रम पाठ करून ठेवा. कारण ज्याचा आणि जिचा अभ्यासक्रम पाठ आहे तो आणि ती जगातील कुठलीही वस्तू हातात आली, फॉर एक्झाम्पल समजा भारतीय साक्ष अधिनियम आहे, तो जरी हातामध्ये आला आणि वाचायला लागलो मी की भारतीय साक्ष पुरावा अधिनियम, ज्याच्यामध्ये सांगितले की पोलिसांसमोर दिलेलं स्टेटमेंट कायद्यामध्ये, कोर्टामध्ये ऍडमिसिबल नाहीये, तर याचा रिलेव्हन्स आपल्या सिलेबसशी कसा आहे? बरोबर. तर तो लावता येण्यासाठी तुमचा सिलेबस पाठ पाहिजे. की याचा माझ्या सिलेबसशी काय संबंध आहे? उदाहरणार्थ सरन्यायाधीशांना चप्पल किंवा पायातील बूट फेकून मारला, याचा माझ्या सिलेबसशी काय संबंध आहे? भारतामध्ये जाती व्यवस्थेची मुळं अजूनही इतकी खोलवर रुतलेली आहेत का की व्यक्ती, त्या सरन्यायाधीशपदी बसलेल्या व्यक्तीचा देखील सन्मान होत नाही, किंवा कोणाच्या एका स्टेटमेंटने किंवा कुठल्याही व्यक्तीच्या एका स्टेटमेंटने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या, धर्माच्या, जातीच्या, कुठल्याही असू द्या, भावना इतक्या संवेदनशील झालेल्या आहेत का की देशाच्या सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीचाही अवमान करता यावा? हा सिलेबसशी कनेक्ट असलेला विषय आहे. व्हाय ऑलवेज असं का होतं दरवेळी की बाबा त्या जाहिरातीमध्ये दाखवलेल्या महिलेचं ऑब्जेक्टिफिकेशन होते, ती नोकरी करणारी महिला जी आहे तिला ऑब्जेक्टिफाय केला जाते, ती घरामध्ये कामवाली जी बाई आहे तिला कुठंतरी तिच्या जेंडर बायसनुसार तिला ऑब्जेक्टिफाय केला जाते. व्हाय? हे माझ्या सिलेबसचा अविभाज्य भाग आहे.
कीप अ प्रिंटेड कॉपी, लक्षात ठेवा हार्ड कॉपी आपल्या जवळ ठेवा, 1-2 कॉपी सिलेबसची आपल्या भिंतीवरती लावून ठेवा. डेली रेफर करा. सिलेबस आपल्याला माहिती असणं, पाठ असणं हा आपल्या सिलेबसचा अविभाज्य भाग आहे. हा जो पॉइंट नंबर 3 आहे याला मी एक्सप्लेन नाही करत योग्य मार्गदर्शनाला. फक्त एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला ग्रुपवरती, तुम्हाला आणि इंटरनेटवरती रॅन्डम पीडीएफ येतील, रॅन्डम नोट्स येतील, बरोबर, अजिबात भरकटायचं नाही. सिलेबसला अशा प्रकारे चिकटून राहायचं की जणू काही फेविक्विकने आपल्याला तिथे चिकटवून ठेवलेलं आहे. अजिबात सिलेबस सोडायचा नाही. प्रॉपर गायडन्सच्या अंतर्गत असेल तर आपला अप्रोच डेव्हलप व्हायला, बरोबर, टाइम लागत नाही. एक गोष्ट सांगतो, तुम्ही कोणत्याही विचाराचे असू द्या, तुम्ही कशाही पद्धतीने विचार करत असू द्या, तुम्हाला त्या योग्य विचारांवरच्या ट्रॅकवर आणण्याचं काम माझं आहे. तुमची इच्छा असो नसो, काय करायचं असो नसो, तुम्ही बरोबर त्या ट्रॅकवरती येणार ही 100% गॅरंटी माझी आहे. तुम्हाला बरोबर पूर्णपणे न्यूट्रल राहून, पूर्णपणे न्यूट्रल माध्यमातून, पूर्णपणे व्यवस्थित त्या ट्रॅकवरती जाण्याचा मार्ग जो आहे तो मी तयार करतो. तुम्ही नाही करायची गरज, तुम्ही रिलॅक्स राहा. तर हे मार्गदर्शन फार महत्वाचे. अजिबात रॅन्डम फाईल्सला फसायचं नाही. म्हणजे कसं असतं की आपल्या आजूबाजूला एवढ्या फाईल्स असतात, कोणीतरी मित्र असतो, ऐक मला सिलेबस सॉरी सोशॉलॉजीची एक लय जबरदस्त कॉपी सापडलेली आहे, नोट्स सापडल्या. अजिबात नाही, रॅन्डम नाही. मुळात प्रश्न असा आहे की ना, एक लक्षात ठेवा, डू नॉट रीड टू मेनी बुक्स. लक्षात ठेवा, बुक्स वाचायची तर अवांतर वाचा, काही अडचण नाही, पण फॉर द पर्पज ऑफ सिलेबस, बरोबर, अजिबात नाही. वन सेट ऑफ बुक, वन सेट म्हणजे वन बुक पर टॉपिक आणि वन सेट ऑफ नोट्स इज इनफ. प्रत्येक विषयासाठी एक प्रमाणित पुस्तक आणि नोट्स पुरेशा आहेत. नोट्स प्रयत्न करतोय आपण की जवळपास 100% तुमचा सिलेबस कव्हर होईल, पण बेनिफिट ऑफ डाऊट आपण एमपीएससी ला देऊन ठेवू, 10% कमी करू, 90% करूया, हे लक्षात ठेवा. मग त्यामुळे अनेक पुस्तकं अजिबात भरकटायचं नाही, कुठेही सोर्सेस धुंडाळत बसायचं नाही. लेक्चर एके लेक्चर पहिल्या सुरुवातीला जे नवीन गँग आहे त्यांनी तर अजिबात विचार करू नका की नवीन काही सोर्सेस वापरायचे. अवांतर भरपूर वाचू शकता. म्हणजे कालच जसं मी इरावती कर्वे यांचं जे काही जीवनचरित्र आहे ते वाचायला घेतलं, तर इरावती तसं वाचू शकता तुम्ही, पण पर्पज ऑफ सिलेबस साठी मात्र नाही. काही जर कोर बुक्स तुम्हाला पाहिजे असतील तर इथं त्याची लिस्ट दिलेली आहे, ती नंतर तुम्ही फॉलो करू शकता, आता करायची गरज नाही. मग सर अभ्यास करताना मुख्य भर कशावर असला पाहिजे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, यूपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, पीवायक्यूज. म्हणजे मागील प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास केला तर सुमारे 4-5 वर्षामध्ये 40 ते 50% प्रश्न ऍज इट इज किंवा फेरफार बदल होऊन येत असतात. म्हणजे त्यामुळे आपल्याला हा 5वा टॉपिक म्हणजेच सगळ्यात महत्वाचं काय, तर सगळ्यात महत्वाचं काय की बाबा आपल्याला सिलेबसचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे ते अत्यंत परफेक्ट माहित पाहिजे. त्याचा अभ्यास म्हणजे तुमचा जवळपास सोशॉलॉजीचा अभ्यास आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे, तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत तर ते स्वतः तुम्ही कॅटेगराईज करा की सर कास्टवरती कोणते प्रश्न विचारले आहेत, धर्मावर कोणते प्रश्न आहेत, फॅमिली सिस्टीम वरती कोणते आहेत, ग्लोबलायझेशन वरती कोणते आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याचे काही शॉर्ट आन्सर्स लिहून ठेवा की याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स कव्हर झाले पाहिजेत. बरोबर. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, बरोबर, नोट फ्रिक्वेंटली रिपीटेड थिंकर्स. म्हणजे बघा, मार्क्स, दुर्खिम, वेबर, श्रीनिवास, हे जे थिंकर्स आहेत ते फ्रिक्वेंटली रिपीट होतात ते. तर ते नोट डाऊन करून ठेवा. थिंकर्स रिपीटेडली अभ्यास करा. का माहिती का, रॉबर्ट के मर्टनने डोक्यामध्ये माजवलेला गोंधळ अजूनही मिटला नसेल. माझ बरोबर आहे का हर्ष? सुद्धा त्यांनी डोक्यामध्ये निर्माण केलेला गोंधळ की मनुष्याची कृती ही त्याच्या आजूबाजूच्या घटनेचा परिणाम आहे. मार्क्सने सांगितलेली स्त्रियांच्या लैंगिकतेवरचे निर्बंध ही संकल्पना अजूनही डोक्यामध्ये बरोबर फिट बसत नाहीये.
कि घर से काम पर जाना, काम से लौट कर घर वापस आ जाना सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना. असं ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस त्याच्या मागचा खरा अर्थ हा आहे की कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था आणि धर्मसंस्थाच मुळात मानवाच्या गुलामगिरीसाठी कॅपिटलिस्ट इकॉनॉमीने तयार केलेली आहे. मी क्रांती करणारच होतो. कोणाच्या विरोधात? हर्षच्या विरोधात. हर्ष माझा बॉस कंपनीचा. मी क्रांती करणारच, ठरवलंच कामावरून निघताना. आज मी सोडत नसतो हर्षला, त्याला दाखवूनच देतो मी क्रांती करणार म्हणजे करणार. मी ही सगळी व्यवस्था उलथवून टाकणार. कामगारांना, शोषितांना, पीडितांना, शेतकऱ्यांना, स्त्रियांना अन्याय सहन करायला लावणारी व्यवस्था मी उलथवून टाकणार. घरी आलो. घरी आल्यानंतर या संदर्भात मला दिसली सुंदर माझी बायको, मला दिसली 2 छोटे छोटे लेकरं. माझ्या क्रांतीचा विचार अर्धा तिथेच गळून पडला आणि रात्रीच्या अंधारामध्ये तो विचार जो आहे तो पूर्णपणे गडप झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठलो, दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला गेलो, पुन्हा अत्याचार सहन केला, पुन्हा क्रांतीचा विचार मरून गेला. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीने, बरोबर, तुझा विचार जर कुटुंबामध्ये मरत नसेल तर थांब जरा, तुला एक आफूची गोळी देतो धर्म नावाची, ही गोळी घे. मग मी त्याला धर्म दिलं, धर्माचे सण समारंभ दिले, तो त्याला त्याच्यामध्ये अडकून ठेवलं. क्रांतीचा विचार तिथेही मेला. त्याला विवाह संस्थेमध्ये अडकवलं, त्याला कुटुंब व्यवस्थेमध्ये अडकवलं, त्याला धर्मसंस्थेमध्ये अडकून ठेवलं. हा कार्ल मार्क्सने सांगितलेला जो क्रांतीचा विचार मारणारा हो कॅपिटलिस्ट सिस्टीमचा विचार आहे तो अजूनही डोक्यामधून निघत नाही. तो न निघण्याचं कारण, बरोबर, हे काय आहे? हे रिपिटेशन आहे. सतत 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 रिपीट 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 त्याच्यावरती चर्चा करत राहायचं की काय म्हणणं असेल याचं. अभ्यास करताना समजा तुम्ही नोट्स तयार करत असाल, बऱ्याच लोकांना नोट्स तयार चांगली सवय असते आणि रिटर्न पेपरला नोट्स तुम्हाला तयार करावेच लागतात. त्याची एक स्मार्ट स्ट्रॅटेजी सांगतो. पहिल्या फेजमध्ये ना तुम्ही, बरोबर, रीड आणि क्लास नोट्स म्हणजे वाचन आणि क्लास नोट्स एक बुक फॉलो करू शकता. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करा. दुसऱ्या स्टेजला तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकता, की नोट्स, थिंकर्स वगैरेच्या रिव्हिजन फोकससाठी. आणि तिसऱ्याला एकदम परफेक्टली प्री एक्झाम 20 पेजेस, 20, 30, 40 पेजेसच्या शॉर्ट नोट्स तयार होऊ शकतात. मग फॉर्म्युला काय आहे? कन्सेप्ट, केस आणि करंट. म्हणजे पहिली संकल्पना समजून घ्यायची, नंतर त्याचं उदाहरण समजून घ्यायचं आणि त्याला चालू घडामोडीशी रिलेट केलं की तुमचं उत्तर जे आहे ते मग सर्वात उत्तम, सर्वात सुंदर, बरोबर, आणि एक्झामिनरला इम्प्रेस करणारं उत्तर असणार आहे. दॅट्स इट. हे 3 स्टेपने आपल्याला जायचे. कन्सेप्ट माहिती पाहिजे, त्याचं उदाहरण माहिती पाहिजे, त्याचं करंट रिलेव्हन्स काय आहे हे माहिती पाहिजे. येस, क्लास स्ट्रगल, कास्ट स्ट्रगल, भारतातील जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, धर्म व्यवस्था, या सगळ्याचा अभ्यासक्रमाशी असलेला संबंध, हे सगळं माहिती पाहिजे. मग येतो भाग अँसर रायटिंगच्या प्रॅक्टिसचा, की अँसर रायटिंग करायला पाहिजे का. सोशिओलॉजी जे आहे ते एकदम तर्कशुद्ध शास्त्र आहे आणि तिथं कसं असतं, स्ट्रक्चर्ड अँसर्स जर असतील ना तुमचे, रचनात्मक उत्तर, तर त्याला जास्त मार्क मिळतात. एकदम परफेक्ट अँसर्स पाहिजे याच्यामध्ये. मग आठवड्यातून 3-4 उत्तरं तुम्ही लिहिलीच पाहिजे. आणि लिखाणाचा ज्याचा सराव आहे तो आणि ज्याचा अभ्यास खूप उत्तम आहे तो, याच्यामध्ये ज्याला लिखाणाचा चांगला सराव आहे त्याला जास्त मार्क मिळणार, अभ्यासवाल्याला नाही मिळणार. म्हणून लिहायला शिका. कधी कधी काही लोक असतात की जे खूप प्रचंड वाचलेलं असतं पण लिहिता येत नाही. काही लोकांचं वाचन कमी नाही पण परफेक्ट लिहितात, तर जे परफेक्ट लिहितात त्यांना जास्त मार्क मारतात. दिस इज द टेस्ट विच इज नॉट अबाउट युअर नॉलेज. हे तुमच्या ज्ञानाची टेस्ट नसणार आहे, फक्त तुमच्या प्रेझेंटेशनची पण टेस्ट असणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, उत्तर स्ट्रक्चर्ड असली पाहिजे. कशी? तर इंट्रोडक्शन असू द्या, डेफिनेशन, थिंकरचं एखादं कोट, बॉडीमध्ये आर्ग्युमेंट, एक्झाम्पल, डायग्राम्स असतील, कन्क्लुजन मध्ये बॅलन्स्ड सोशोलॉजिकल इन्साइट असेल. म्हणजे उदाहरणार्थ रिलिजन अँड सोसायटी, मग दुर्खीमचं कोट टाका, इंडियन एक्झाम्पल द्या, अयोध्या वर्डिक्ट द्या, बरोबर. किंवा रिलिजन अँड सोसायटी म्हणजे काय, धर्म आणि समाज व्यवस्था, याच्यामध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट समजली, बरं, हो, 300 पेक्षा जास्त मार्क घेऊ शकता तुम्ही इथे. तर आता जसं मी तुम्हाला सांगितलं की हा काय चाललं होतं आपलं, रिलिजन अँड धर्म आणि समाज, धर्म आणि समाज. तर धर्म आणि समाज या कन्सेप्टला विचार केला तर धर्म आणि समाज एकत्र राहू शकतो का? दुर्खैमचं स्टेटमेंट करा.
त्याच्यानंतर सांगा की भारतातील अयोध्या राम मंदिराचा जो निकाल आहे तो सांगा की संपूर्ण भारतभराने 140 कोटी जनतेने तो कशा प्रकारे म्हणजे सद्भावनेने आणि कशा प्रकारे समरसतेने स्वीकारला. ती केस स्टडी करंटची होऊ शकते विथ सेक्युलर हार्मनी. मग हे करता येईल आपल्याला. मग अँसर लिहिताना इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन असलंच पाहिजे. एक टेस्ट सिरीज तुम्ही या संदर्भात लावू शकता किंवा टेस्ट लावण्याच्या आधी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून काय होईल फक्त की उत्तर जी आहे ती परफेक्ट म्हणजे परफेक्ट जी आहे ती येण्याचा प्रयत्न होईल. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हे बघा, तुम्ही इतिहासाचा कितीही अभ्यास करा, त्या इतिहासाचं रूपांतर किंवा त्या इतिहासाची समज, विषयाची समज जर करंट अफेअर्सशी लिंक करता आली नाही तर विषय संपला. क्रिस्टल अँड क्लिअर. पेपर 2 चा गेम फक्त आणि फक्त चालू घडामोडींच्या उदाहरणांचा. हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, हे जे महत्वाचे न्यूज पेपर्स आहेत, PIB ची वेबसाईट असेल, ही रेफर करायचीच. चालू घडामोडींवरती बारीक लक्ष ठेवायचं. मी सतत काही लेख पाठवत असतो ते पण वाचत राहायचे. संवेदनशील राहायचं, भावना प्रधान नाही व्हायचं. रोहिणी बरोबर का? संवेदनशील राहायचं, भावना प्रधान नाही, इमोशनल नाही राहायचं, पण संवेदनशील राहायचं. म्हणून पेपर 2 जो आहे ना त्याचा गेमच चालू उदाहरणांवर आहे. करंट इव्हेंट्स मधूनच एक्झाम्पल इथं फार महत्वाचे. जर जेंडरच्या संदर्भात काही प्रश्न आला तर वुमन रिझर्वेशन बिल आहे 2023 करंटला जोडताच आलं पाहिजे. कामगारांचा संघर्ष आला तर गिग वर्कर्स, गिग इकॉनॉमी म्हणजे स्विगी, झोमॅटो हे जे आहेत की जिथं परमनंट किंवा काही शाश्वती नाहीये पण इन्स्टंट पैसा मिळून जातो ते आहे तो. आणि त्यांची सामाजिक सुरक्षा, सोशल सिक्युरिटी हा संबंध आहे. त्यांना कुठल्याही सामाजिक योजनांचा लाभ मिळत नाही, ती समस्या आहे. ट्रायबलचा विचार केला तर FRA इम्प्लिमेंटेशन 2026 ला आहे. रिलीजनचा विचार केला तर युनिफॉर्म सिव्हिल कोड डिबेट्स आहे सध्या संपूर्ण भारतभर गाजते आहे. हे सिलेबसला तुम्हाला करंटशी जर जोडता आलं तर याच्यासारखा सुंदर सिलेबस कुठलाच नाही, आणि जर जोडता आलं नाही तर याच्यासारखा रटाळ सिलेबस कुठलाच नाही. कुणाल बरोबर का? दोन्ही एकदम स्पष्ट क्लिअर असते आपली भूमिका. आपल्याला इथं सत्य इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, असं आगरकरांच्या उक्तीनुसारच बुद्धी प्रामाण्यवाद वापरूनच पुढे जायचा. हे मोगम ऍबस्ट्रॅक्ट स्टेटमेंट करत बसत नाही तुम्ही. रिव्हिजन स्ट्रॅटर्जीला सुद्धा फर्स्ट रिव्हिजन जी आहे ती पहिल्या रिडिंग नंतर डिटेल्ड झाली पाहिजे. सेकंड रिव्हिजन 1 महिन्यानंतर शॉर्ट नोट्सद्वारे झाली पाहिजे. बिफोर एक्झाम थर्ड रिव्हिजन झालीच पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवा फोकस एरिया काय काय आहे. तुमचे थिंकर्स अत्यंत महत्वाचे आहेत. कार्ल मार्क्स पासून वेबर, दुर्खाइम सगळं महत्वाचं आहे. केस स्टडीज पेपर 2 चा आत्मा आहे. म्हणजे केस स्टडीज असं तुम्ही जर काढून घेतला तर पेपर 2 निव्वळ बरोबर बॉडी राहणार. कलेक्ट 1 इंडियन अँड 1 ग्लोबल एक्झाम्पल फॉर टॉपिक. तुम्ही निवडायचं की सर अशा पद्धतीने. मी तर देणार, सगळंच देणार यावेळी नोट्समध्ये, सगळंच. डायग्रॅम्स, फ्लोचार्टचा जास्तीत जास्त वापर करा, गिचमिड काला न करता. इथिकल, त्याला व्हॅल्यू ओरिएंटेशनचं मजबूती द्या की त्याला काहीतरी मॉरलिटी असली पाहिजे. कारण लक्षात ठेवा इथिकल टोन जो आहे तो फार मेंटेन होणं गरजेचं आहे. इथिक्स आणि इंटिग्रिटीचा पेपर आहे ना आपला, तर तो इथं सोशोलॉजी मध्ये सुद्धा आपल्याला मेंटेन असलेला लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्ही साधारणतः एक मॉडेल जे आहे ते छोटस बरोबर तयार केले, तुम्ही बघू शकता, ज्याला आपण म्हणू शकतो 3C इंटिग्रेशन मॉडेल. प्रत्येक उत्तरासाठी कन्सेप्ट, केस आणि करंट. सोशोलॉजिकल थिअरी लिहिली तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये, रिअल लाईफ एक्झाम्पल द्या आणि करंट अफेअर्स त्याच्याशी रिलेटेड करा, विषय संपला. मग कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला 40% वेटेज आहे. एक्झाम्पल केस स्टडीजला 25%, रायटिंग प्रॅक्टिसला 20% वेटेज द्या आणि रिव्हिजनला 15% वेटेज द्या. कन्सेप्ट हे फाउंडेशन आहे तुमचं. इथं एनरिचमेंट होते, इथं प्रेझेंटेशन स्किल आहे आणि इथं रिटेन्शन आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा समाजशास्त्र 2026 म्हणजे आता जरी 2025 चा तुम्ही पेपर दिला तरी त्याचे रिझल्ट जे आहे दाखवले ना मगाशी सुद्धा,
बुक्स जे आहेत ते सध्या आत्ता रेफर करायचे नाही. आत्ता कुठलंही बुक रेफर करायचं नाही. आत्ता फक्त क्लास आणि क्लास नोट्सच करायचा. ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेसच फक्त बुक रेफर करायचं, आत्ता नाही. बरोबर. 2026 जे आहे ना ते अतिशय क्रिटिकल आहे. बरोबर. म्हणजे आपण आता उपयोजनात्मक, इथं अर्जात्मक झालेलं आहे. बरोबर. उपयोजनात्मक समाजशास्त्राकडे आपण वळतोय. म्हणजे काय? अप्लाइड सोशोलॉजीकडे. अप्लाइड सोशोलॉजी म्हणजे तरी काय की जे पारंपरिक सिद्धांत आहेत ना ते तुमच्या चालू घडामोडींशी इंटिग्रेट करायचं, चालू घडामोडींशी जोडायचं, हे 2026 वैशिष्ट्य असणार आहे. आपल्या देशामध्ये असलेली लिंग व्यवस्था, लिंग भेद व्यवस्था 2026 सोशोलॉजीचं टॉपिक आहे. आता सध्या फार चालू आहे. कोणी म्हणते ड्रम मध्ये घालून मारलं पुरुषांना, कोणी म्हणते की स्त्रियांना. मग तो फेमिनिझमचा पर्स्पेक्टिव्ह सुद्धा 2026चा क्रिटिकल पॉइंट असणार आहे. डिजिटल इकॉनॉमी समाजशास्त्राचा क्रिटिकल पॉइंट असणार आहे. सर्व देशामध्ये आता सध्या कास्ट सेन्सस, जातीविषयी किंवा जातीनिहाय जनगणना चालू आहे, समाजशास्त्राचा टॉपिक आहे. देशभरामध्ये, जगभरामध्ये स्थलांतर होते. अगदी गाझापट्टीपासून, युक्रेन पासून अमेरिकेतील भारतीय स्थलांतरितांच्या बाबतीत सुद्धा आणि भारताच्या संदर्भात सुद्धा, आंतरदेशीय सुद्धा, आंतरराज्यीय सुद्धा, आंतरजिल्हा सुद्धा तो समाजशास्त्राचा टॉपिक आहे. पर्यावरण जे आपण उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे, हानी करून झालेली आहे, तो सुद्धा आपल्या समाजशास्त्राचा टॉपिक आहे. आणि इव्हन साधे सिंपल गोष्ट सांगतो, संपूर्ण जगभरामध्ये भारतीय लोकांच्या सिव्हिक सेन्स बद्दल सध्या चर्चा चालू आहे. म्हणजे न्यूयॉर्क, त्याच्यानंतर लंडन किंवा युरोपमधील काही देश किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या ठिकाणी भारतीयांच्या विरोधात काही मोर्चे निघाले किंवा काही हल्ले झाले. हा सुद्धा समाजशास्त्राचाच भाग आहे. फक्त तो काय तर लिंक करता आला पाहिजे. सिद्धांत पाठ करत बसू नका. सिद्धांत पाठ करण्यासाठी समाजशास्त्र शिकू नका. समाज समजून घेण्यासाठी समाजशास्त्र शिका. तेव्हा तुम्ही कधीही विसरणार नाही. सिद्धांत पाठ करण्यासाठी समाजशास्त्र जर शिकले तर तुम्ही सतत विसरणार. विसरण्यासाठी समाजशास्त्र नाहीये. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक घटनेचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी समाजशास्त्र. तुम्ही म्हणणार सर एवढा मोठा विषय आहे, बरोबर, त्याला कुठलेही प्रश्न किती पण वास्ट विचारले जाऊ शकतात, बरोबर ना? सुद्धा आता बुकचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे बी रिलॅक्स, काही काळजी करू नका. आपण सोबतच असणार. तुम्हाला पोस्ट मिळेपर्यंत काही मी तुम्हाला सोडत नाही. त्यामुळे काय होईल की पुस्तकांची लिस्ट तर मागच्या स्लाइडवरती मी दाखवली होती. मराठीमध्ये विद्यापीठाच्या नोट्स, आगलावे सरांची पुस्तकं, अशी काही पुस्तकं आहेत. पण बेटर वे की सध्या नोट्सवरती आपण फोकस करूया. कारण नोट्स काढताना बिलीव्ह इन मी की हे पारंपरिक सगळीच पुस्तकं आणि अतिशय त्याच्यापेक्षा सुंदर सुंदर रेफरन्सचं आपण सगळं एकत्रीकरण केलेलं. त्यामुळे कुठलीच अडचण येणार नाही. तुम्हाला एक सांगतो, समाजशास्त्राचा एक गाभ आहे बघा. समाजशास्त्र काय करतं माहिती का? समाजशास्त्रामध्ये काही टॉपिक असे आहेत की जे कायम हॉट टॉपिक असतात. एव्हरग्रीन कोर थीम्स म्हणतो मी त्याला. काय म्हणतो? एव्हरग्रीन कोर थीम्स. म्हणजे ज्या टॉपिकला तुम्ही कायमच म्हणजे महत्व द्यायचे. त्याच्यामध्ये आहे कास्ट, दुसरा आहे क्लास, तिसरा आहे ट्राईब म्हणजे जाती व्यवस्था, वर्ग व्यवस्था, बरोबर. ट्राईब म्हणजेच आदिवासी समाज. त्यानंतर त्यांची मोबिलिटी, कॉन्फ्लिक्ट आणि आयडेंटिटी, ह्या कन्सेप्ट कायम कोर कन्सेप्ट आणणार. कोर ऑफ इंडियन सोशोलॉजी, भारतीय समाजशास्त्राचा पाया. जाती व्यवस्था अजूनही सत्ता, विवाह, ओळखीची चौकट आहे. तुमच्याकडे सत्ता असणार का? कोण ठरवते? जात ठरवते. तुम्हाला सन्मान मिळणार का? कोण ठरवतं? जात ठरवतं. तुमचा प्रवर्ग ठरवतो की तुम्हाला सन्मान मिळणार का? तुमचा प्रवर्ग सामाजिक दृष्ट्या कनिष्ठ प्रवर्गामध्ये जर गणला जात असेल तर तुम्ही कुठल्याही पदावर असू द्या, तुम्हाला अपमान सहन करावा लागू शकतो. तुम्ही राज्याचे डीजीपी असले, आयपीएस असले तरी आत्महत्या करायला लागू शकते. आणि तुमचा जर जात प्रवर्ग स्ट्रॉंग असेल तर तुम्ही देशाच्या सर्वोच्च स्थानावरती हल्ला करून सुद्धा, बरोबर, तुमचा जय जयकार होऊ शकतो.
हा सांगतो मी, प्रसाद सांगेल, काय काळजी करू नका, सांगेल, दाखवेल, सिलेबस वाईज पण दाखव. समजलं का काय सांगतो हे समजते की सामाजिक दृष्ट्या जात किती महत्वाची आता सध्या कायम कोर टॉपिक राहणार आहे सिलेबसचा. तुमच्या आजूबाजूला काही होऊ द्या मित्रांनो, वातावरण कितीही कलुषित होऊ द्या, वातावरण कितीही गढूळ होऊ द्या, अभ्यासक्रम पेपर तपासणारे आणि घटनात्मक संस्था एमपीएससी सारख्या हे त्यांचं स्टेटस, घटनात्मक वैधता किंवा घटनात्मक जी मॉरॅलिटी आहे ते जपणारच जपणार. मग जात ही सत्ता, विवाह, ओळख याची महत्वाची चौकट निर्माण करते. अजूनही आपल्याकडे जाती व्यवस्थेमध्ये सामाजिक दृष्ट्या कनिष्ठ असाल तुम्ही तर तुम्ही म्हणजे आयपीएस झाले तरी आत्महत्या सहन करावी लागू शकते. सामाजिक दृष्ट्या वरिष्ठ असाल तर तुम्हाला काही चुकीच्या गोष्टी केल्या तरी तुमचा जय जयकार होऊ शकतो. मग जात हा अविभाज्य फॅक्टर आहे. मुख्य समाजशास्त्रींमध्ये घुर्रे आहेत, श्रीनिवास आहेत, बरोबर. घुर्रेंनी श्रेणीबाबत भारतीय समाज रचनेची श्रेणी सांगितली. नाही कळाल तरी अडचण नाही, सगळं पाहायचे. श्रीनिवासन यांनी संस्कृतीकरण पाहिलं. दीपंकर गुप्ता आहेत, बरं, त्यांनी नव जातीय वर्ग जे निर्माण झाले त्याचा संदर्भ सांगितला. हे कायम हॉट टॉपिक जातीय जनगणना आहे 2023 ते 26. अख्ख्या देशामध्ये वाद चालू आहे जातीविषयक जनगणना व्हायला पाहिजे काय. त्याच्या बाबतीत बिहारचं रोल मॉडेल आहे आपल्याकडे. आपण किंवा आपलं जी राज्य संस्था आहे ती जातीनिहाय जनगणना करण्यापासून का टाळत असेल, काय कारण असेल. जातीनिहाय जनगणना केली तर काय होईल ना, कळून जाईल महाराष्ट्रामध्ये कोणता समाज कसा आहे, कोणत्या समाजाची प्रगती किती झालेली आहे. एखादा मुठभर समाज तर सगळी संपत्ती एकवटून बसलेली नाहीये ना, किंवा बहुसंख्याक समाज जो आहे त्याच्याकडे सगळंच दारिद्र्य तर आलेलं नाहीये ना. जातीनिहाय जनगणनेतून कळून जाईल ना सगळंच. मग हा कायम हॉट टॉपिक राहणार. पॉईंट नंबर 1 कास्ट क्लासवाला, पॉईंट नंबर 2 जेंडर अँड फॅमिली कायम. बरोबर, ह्याच्याविषयी मी काही जास्त सांगत नाही आता, पण लक्षात ठेवा की महिलांचं रिझर्वेशन बिल जे आहे, आरक्षण विधेयक, तुम्ही विचार करा देशाच्या लोकसभेमध्ये किंवा देशाच्या विधिमंडळामध्ये 50% लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करणारा फक्त 15% समाज आहे. महिलांच्या बाबतीत बोलतो, अप्रॉक्सिमेट 15% मॅक्सिमम. ज्यांचं रिप्रेझेंटेशनच नाहीये त्यांच्या समस्या कशा सुटतील. प्रसाद समजते, सुधाचं रिप्रेझेंटेशनच तिथं नाहीये तर सुधाच्या समस्या सुटतील कशा. महिलांचं रिप्रेझेंटेशनच नाहीये तर समस्या सुटतील कशा. ज्या देशाची लोकसंख्या 50% महिलांची आहे त्या देशामध्ये 40% महिलांचं ऍटलिस्ट प्रतिनिधित्व पाहिजे. तिथं 15% मॅक्सिमम आहे, ते देखील पहिल्यापासून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या महिला जास्त आहे. ही परिस्थिती आहे. महिला आरक्षण कायम राहणार. कुटुंब कार्यक्षेत्र म्हणजे महिलांनी कुटुंब सांभाळावं, काम करावं, हे कायम राहणार. मग महिलांविषयीचे कायदे कायम राहणार. समलैंगिक विवाहाचा वादा, समलैंगिक विवाहाविषयी आपण चर्चा केली होती, मला वाटते हर्ष माज आठवते का, मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती समलैंगिक विवाहाविषयी. आपल्या मनामध्ये स्टेरिओटाईप इतके घट्ट रुतून बसलेले आहेत. आपल्याला आजूबाजूच्या जगाने सांगितलं की गोरा रंग सुंदर आहे, आपण त्याला सुंदर मानायला. विशेषतः आपले सगळे आजूबाजूचे लोक काळे आहेत. माझ्या आजूबाजूचे सगळे लोक काळे आणि मला सगळ्या जाहिराती गोऱ्या लोकांच्या दिसतात. मला क्रीमा सुद्धा फेअर अँड लवली किंवा फेअर अँड हँडसम अशा विकल्या जातात. मग माझ्या मनामध्ये जर सौंदर्याच्या, लिंगाबाबतच्या, जेंडर बाबतच्या, सेक्स बाबतच्या कन्सेप्ट जर स्टेरिओटिपिकली कन्सेप्ट जे आहेत त्या मजबूत माइंडसेटमध्ये रुतून ठेवलेले असतील तर समलैंगिक संबंध असा शब्द जरी वापरला तरी मी एकमेकांकडे भुवया उंच करून पाहणार की अरे हे काय टॉपिक आहे नवीन आलेला. लेस्बियन, बायसेक्शुअल, गे, ट्रान्सजेंडर, क्युअर, सेक्शुअल, इंटरसेक्शुअल प्लस कम्युनिटी जी आहे त्यांच्याकडे मी घृणास्पद नजरेनेच पाहणार. का पाहणार? त्याचं कारणच हे आहे की माझ्या मनामध्ये तशा प्रकारचे पूर्वग्रह जे आहेत ते पूर्वग्रह रुतून ठेवलेले आहेत, समाज व्यवस्थेने रुतवून ठेवलेले आहेत. मग हे टॉपिक कायम राहणार सामाजिक. तिसरा टॉपिक आहे ऍग्रारियन अँड व्हिलेज स्टडीज.
शेतकरी, बरोबर, शेतमाल, शेतमजूर यांचे प्रश्न, ग्रामीण जीवन हे प्रश्न, किंवा मग त्यांच्या संदर्भातील महत्वाचे समाज सुधारक, समाज विचारवंत. पुढचा टॉपिक आहे लेबर आणि मायग्रेशन. बरं, आता थोडंसं स्पीडने जाऊया. फक्त टॉपिक सांगते, हॉट टॉपिक कुठले राहते. लेबर आणि मायग्रेशन म्हणजे काही कामगारांनी त्यांचं स्थलांतर कायमचाच प्रश्न आहे. मग ते युपी बिहारवरून महाराष्ट्रामध्ये येणारे कामगार असू द्यात, किंवा मुंबईमध्ये पुण्याहून येणारे कामगार असू द्यात, किंवा मराठवाड्यातून स्थलांतर करून येणारे कामगार असू द्यात. एक लक्षात ठेवा, कोणाचा जर गैरसमज असेल ना की युपी बिहारच्या लोकांना थांबवू आपण, त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही बोलणार, तर आमचा लढा संपला, तर तुम्ही गैरसमजात आहात. ज्यावेळेस ते बंद होईल ना, त्यावेळेस मुंबईमध्ये मराठवाड्याची लोक, मुंबईमध्ये विदर्भाचे लोक, मुंबईमध्ये मुंबई सोडूनची लोक, हा वाद सुरू होणार. ज्यावेळेस ते संपेल ना, त्यावेळेस दुसऱ्या जिल्ह्यातली, शेजारच्या जिल्ह्यातली लोक मला नको, हा वाद सुरू होईल. ते संपेल त्यावेळेस शेजारचा तालुका येईल, ते संपेल त्यावेळेस गाव येईल, ते संपेल त्यावेळेस घर येईल, ही आग सगळीकडे पोहोचणार. मग मूल प्रश्न स्थलांतरिताचा नसून मूल प्रश्न आहे डेव्हलपमेंटचा. मजुरांचं जे असंघटितीकरण आहे त्याचा प्रश्न आहे. म्हणजे काय, डिमॉनिटायझेशन आणि इन्फॉर्मलायझेशन ऑफ लेबर, कोविड काळातील स्थलांतर, नव्या गिग वर्कर, हे मग सांगितलेलं. मग पॉलिटिकल मोबिलायझेशन, जातीय पक्ष, बहुजन चळवळींचा उदय आहे. बहुजन चळवळी म्हणजे काय, तर प्रत्येक समाज समूहाला किंवा प्रत्येक जात समूहाला, वर्ग समूहाला आता एक नवीन ओळख तयार झाल्यासारखं वाटते. तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स पाहिल्या, त्या सुद्धा जातीविषयक रील्स आहेत, जातीचा अभिमान बाळगणाऱ्या रील्स आहेत. तर हे काय होते, ही एक नवीन आयडेंटिटी तयार होती, ज्याला आपण काय म्हणतो, न्यू रिजनलिझम असेल किंवा आयडेंटिटी पॉलिटिक्स जे आहे ते इथं चालू होतं. पुढचा हॉट टॉपिक कायम असणार आहे तो म्हणजे कुठला आहे, सोशल प्रॉब्लेम्स अँड पॉलिसी. दारिद्र्य, बालमजुरी, वृद्धत्व, शिक्षण सुधारणा, शाश्वत विकास. नवीन आणि चालू काळातील विषय जर विचार केला तर डिजिटल लेबर, कृत्रिम बुद्धिमत्ता आली, नोकऱ्या जायला लागल्या, गिग कामगार आले. चांगली चांगली लोक आज झोमॅटो, स्विगी या ठिकाणी काम करतात, पण त्यांना कुठलंही सोशल प्रोटेक्शन नाही. हा मागाशी झाला तसा विषय. क्लायमेट चेंज आणि डिस्प्लेसमेंट आहे, हवामानामुळे या संदर्भात डोंगरी भागातील, किनारी भागातील लोक स्थलांतर करायला लागले. COP28 मध्ये भारताचं लक्ष आहे की 50% आपण अक्षय ऊर्जा 2030 पर्यंत करतोय, तो हॉट टॉपिक असणार. कास्ट सेन्सस, बिहारने जातीनिहाय सर्वेक्षण केलं 2023 ला, बरोबर. सामाजिक न्यायावरती राष्ट्रीय चर्चा सुरू झाली की महाराष्ट्रामध्ये का नाही, तामिळनाडूमध्ये काय नाही, संपूर्ण देशामध्ये का नाहीये. हर्ष, संपूर्ण देशामध्येच पाहिजे ना जातीनिहाय जनगणना. एकदाच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. आता प्रॉब्लेम काय आहे, क्वेश्चन्स ऑन डाटा ड्रिव्हन वेलफेअर, म्हणजेच आकडेवारी आधारित कल्याण साध्य करायचा. पण उद्या जर मला कळालं की पुण्यामध्ये माझ्या समाजाचे लोक जास्त आहेत, तर मी त्यांच्या भावनांना चुचकारण्यासाठी जर वापर केला जातीनिहाय जनगणनेचा, तर काय करायचं. म्हणजे जातीनिहाय जनगणनेचे जे काही वेगवेगळे अँगल आहेत हे कायमच आपल्या समोर येत राहणार, त्यामुळे त्यावरती भर देणं गरजेचं आहे. शहरीकरणाच्या पुढच्या ज्या समस्या आहेत त्या कायम हॉट टॉपिक राहणार. बियॉन्ड इंडस्ट्री, सेवा आधारित नागरीकरण, स्मार्ट सिटी, जेंडर पॉलिसी इन न्यू इंडिया, महिला आरक्षणाचा प्रभाव आहे, शिक्षण, मातृत्व, हे मगाशी झालं तसं, बरोबर. आणि त्याच्यानंतर काही घटक असे आहेत, काही घटना आहेत. गिग म्हणजे काय, तर हे छोटे छोटे इकॉनॉमिक्स, म्हणजेच स्विगी आणि झोमॅटो. गौरव, स्विगी आणि झोमॅटो ही दोन उदाहरणं लक्षात ठेवायची गिग इकॉनॉमी म्हटलं तर. याच्यामुळे काय होतं, असंघटित क्षेत्रातील हा रोजगार आहे प्रामुख्याने. इन्स्टंट झटपट रोजगार मिळतो, बरोबर, झटपट पैसाही मिळतो, पण शाश्वती काहीच नसते, स्किल काहीच लागत नाही तिथे. आणि बहुतांश वेळा काय होतं की तुम्हाला कुठली सामाजिक सुरक्षा मिळत नाही, म्हणजेच काय, तुमचा इन्शुरन्स नाहीये, तुमची पॉलिसी नाहीये, काहीच नाही. त्याला गिग इकॉनॉमी म्हणतो, गिग कामगार असं म्हणतो आपण. समजलं. तर असा संदर्भ आहे. मग त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता बघा, काही टाइमलाईनवर आधारित प्रश्न 2026-25 ला विचारले जाऊ शकतात. काही घटनांना 10 वर्ष पूर्ण झालेली आहे, 2016 ते 2026. फक्त उदाहरणं वाचतो. जीएसटी ऍक्ट, डिमॉनिटायझेशन 10 वर्ष पूर्ण झाली बरं का नोटाबंदीला. स्मार्ट सिटी मिशन, मॅटर्निटी बेनिफिट अमेंडमेंट ऍक्ट आहे, बरोबर. RPWD ऍक्ट आहे, नंतर राईट चाइल्ड लेबर अमेंडमेंट आहे, यांना 10 वर्ष पूर्ण आहे. काही घटनांना 20 वर्ष पूर्ण आली. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, फॉरेस्ट राईट ऍक्ट आहे, RTI ऍक्ट आहे, नॅशनल रुरल हेल्थ मिशन आहे, 20 वर्ष पूर्ण आली.
काही घटनांना 25, जनगणनेला, IT ऍक्टला 25 वर्ष पूर्ण आली. काही घटनांना 50 वर्ष पूर्ण आली. 42वी अमेंडमेंट, बॉन्डेड लेबर अबॉलिशन, अर्बन लँड सेलिंग हे 50 वर्ष. मग त्यामुळे आपल्या सोशलॉजीच्या या टॉपिक वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे फक्त इंट्रोडक्शन आहे, फक्त समजून घ्या. ओला उबेर, येस येस येस, गिग इकॉनॉमी. ती म्हणजे ती नोकरी गेल्यानंतर त्याचा अनुभव तुम्हाला कुठे उपयोगी पडत नाही, अशी इकॉनॉमी आहे गिग इकॉनॉमी. मग असे जे काही हॉट टॉपिक्स आहेत त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्या घटनेचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, बरोबर, डाटा काय आहे, किंवा त्याचं जे काही काउंटर पॉइंट्स काय आहेत, त्याचं कन्क्लुजन काय आहे. तर हे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे आहेत ते 2026 साठी तयार होऊ शकतात. आणि आपल्या भारताचं 2047 सालचं एक व्हिजन आहे, व्हिजन 2047. एक प्रकारे सर्वसमावेशक, शाश्वत आणि न्यायसंगत देश घडवायचा आहे आपल्याला. जो तंत्रज्ञान असेल, तंत्रज्ञानामधील नैतिकता म्हणजे इथिक्स असेल, बरं, वाढ किंवा विकास असेल, याच्याशी सुसंगत असलेला देश आपल्याला घडवायचा आहे. जात, लिंग किंवा प्रादेशिक जो भेदभाव आहे तो नष्ट करायचा आहे. मग क्रिटिकली एक्झामाइन GST, डिस्कस हाऊ 20 years ऑफ FRA, बरं, हे 25 years, 50 years ऑफ डॅश डॅश डॅश, 25 years ऑफ डॅश डॅश डॅश, अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. समजते का रे सगळ्यांना? नवीन जुने सगळ्यांनी रिप्लाय करत चला. मला रिप्लाय तर दिसत नाही अजून आलेला. व्यवस्थित समजते? मग जे लोक समजा नव्याने प्रिपरेशन करत असतील किंवा सर जस्ट थोडंसं आत्ताच प्रिपरेशन चालू केलेलं आहे, तर त्यांना एक साधारण बघा एक 90 दिवसांचा प्रिपरेशन रोडमॅप आहे दोन्हीही पेपरचा. माझ्या मागे पळायचं नाही, मला तुमच्या मागे पळायला लावायचं. माझ्या 2 पावले पुढे जाऊन ऑब्जेक्टिव्ह, बरोबर, काय तर कम्प्लीट पेपर 1, पेपर 2 सिलेबस विथ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, नोट्स, PYQ, आन्सर रायटिंग इन 90 days. फेज 1 मध्ये 30 दिवसांमध्ये फाउंडेशन मजबूत करा, कन्सेप्ट प्लस थिंकर्स प्लस NCERT. पेपर 2 माफ करा, फेज 2 31 ते 60 दिवस, अप्लाइड सोशोलॉजी, इंडियन सोसायटी प्लस पेपर 2, बरोबर. आणि 61 ते 90 दिवसांमध्ये रिव्हिजन, PYQ, आन्सर रायटिंग आणि त्याच्यामध्ये मास्टरी आपल्याला मिळवायची आहे. असा साधारण 90 दिवसांचा प्लॅन जो आहे तो तुमच्याकडे येऊ शकतो किंवा तुम्ही तो तयार करू शकता. मग तुम्ही हा प्लॅन ब्रेकडाऊन करू शकता का? म्हणजेच वीक 1, वीक 2, वीक 3, वीक 4, येस करू शकता. हे 3 फेज मधला प्लॅन झाला. त्याच प्लॅनला तुम्ही असं ब्रेकडाऊन करू शकता वीक 1, 2, 3, 4 की सोशोलॉजी बेसिक, नेचर, स्कोप, मेथड, समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप, कार्यक्षेत्र, काय वाचायचं तर NCERT असेल, इग्नो असेल, BA च्या नोट्स असेल, बरोबर, किंवा लेक्चर्स असतील, एवढंच. मग सोशोलॉजिकल थिंकर, मार्क्स, वेबर आणि दुर्खाइम, ती बघा दुसऱ्याला मार्क्सला अख्खा आठवडा तुम्ही वापरू शकता, वेबर आणि दुर्खाइमला 3रा आठवडा, मॉडर्न थिंकर्स जे आहे त्याला 4था आठवडा असं वापरू शकता. त्याच्याने काय होईल की तुमचा पाया मजबूत होईल आणि एक स्ट्रॅटेजी मिळेल. आता प्रत्येकाने हाच प्लॅन फॉलो केला पाहिजे का? नाही. हा फक्त एक रोड मॅप आहे की तुम्ही अशा प्रकारे जाऊ शकता. फेज 1 मध्ये, बरोबर, किती दिवसामध्ये? 1 ते 30 दिवसांमध्ये. फेज 2 मध्ये तुम्ही काय करू शकता? 31 ते 60. बरोबर, काय करायचं? इंडियन सोसायटी आणि ऍप्लिकेशन, भारतीय समाज आणि अनुप्रयोग. मग 5वा आठवडा, 6वा आठवडा, 7वा आणि 8वा. आता सगळे टॉपिक वाचत नाही मी. जात, वर्ग, जमाती, कुटुंबीय, नातेसंबंध, धर्म, शिक्षण, राजकारण, सामाजिक बदल, चळवळी, अशा प्रकारे लावू शकता. त्याची स्ट्रॅटेजी अशी ठेवू शकता. क्लिअर? फेज 2 झाला. फेज 3 मध्ये तुम्ही 61 ते 90 दिवसांमध्ये प्रॅक्टिस, PYQ, रिव्हिजन. म्हणजे 9व्या आठवड्याला तुम्ही PYQ अनालिसिस 2013 ते 25 सगळं करून झालं पाहिजे. 10व्या आठवड्याला फुल लेंथ टेस्ट सोडवला पाहिजे, पेपर 1, 2, व्हॅल्यू ऍडिशन आणि नंतर फायनल रिव्हिजन. प्रॅक्टिस 100% करायचीच, PYQ प्रॅक्टिस करायचीच, त्याशिवाय आपल्याला म्हणजे हेच नाही. आता गृहीत धरून चालू की तुम्ही समजा तुमच्याकडे दिवसातून फक्त 3 ते 4 तास आहेत, कारण तुम्ही याच्यापेक्षा जास्त वेळ ऑप्शनल देऊ शकत नाही, बरोबर ना?
याच्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही किती देणार आहे ऑप्शनलला? 3 ते 4 तास आहे. मग ह्या 3 ते 4 तासाला तुम्ही कसं बसू शकता? या तुमच्या सगळ्या प्लॅनमध्ये हे फेज 3 पर्यंत सगळ्यांचं क्लिअर. हे फक्त एक आराखडा आहे, असंच जायचं असं काही नाही, की तुम्हाला एक मार्गदर्शन राहील की बाबा मी कशा पद्धतीने जाऊ शकते किंवा जाऊ शकतो. एक रोड मॅप राहील तुमच्याकडे, म्हणजे क्रिस्टल क्लिअर रोड मॅप असलेला बरा आहे. तर हे 12व्या आठवड्यापर्यंतचा व्यवस्थित प्लॅन आहे. आता समजा साधारण तुमच्याकडे 4 तास, 3 ते 4 तास आहे. 1 तास रीडिंग करा, बुक्स, क्लास नोट्स किंवा जे काय असेल ते क्लास. 1 तास तुम्ही कन्सेप्ट मॅपिंग म्हणजे फ्लो चार्ट्स बनवा, की मी काय काय शिकले, कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. 1 तास आन्सर रायटिंग PYQ केलंच पाहिजे. आणि 30 मिनिटं तुम्ही करंट अफेअर्स इंटिग्रेशन, की माझ्या विषयाशी संबंधित कुठलं करंट अफेअर्स आहे. हे साधारणतः 3 ते 3.5 तासाचा अभ्यास तुम्ही करू शकता. उदाहरणार्थ बघा, हे UPSCचा फेवरेट टॉपिक आहे कास्ट सिस्टीम, जो की MPSCचा पण असणार आहे. मग काय करायचं? कास्ट सिस्टीमचं स्ट्रक्चर करायचं, हायरार्की तयार करायची, की कशा प्रकारे कास्ट सिस्टीम तयार झाली, फंक्शन्स काय आहे कास्ट सिस्टीमचे, ऑर्डर, ऑक्युपेशन, प्युरिटी, हे फंक्शन्स आहेत. चेंज कसे झाले, संस्कृतायझेशन, बरोबर, MN श्रीनिवास यांचं काम त्याच्यामध्ये दिसते. प्रॉब्लेम्स काय आहे, डिस्क्रिमिनेशन, पॉलिटिक्स, बरोबर. मॉडर्न कंटेक्स्ट मध्ये काय आहे, जर बाबा जातीनी आहे, जनगणना आहे, रिझर्वेशन आहे, मोबिलिटी आहे. हे कन्सेप्ट नाही समजली तरी चालेल, हा टॉपिक आपण शिकत नाही आता. मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. समजते? कोणीही कन्सेप्टची गल्लत करू नका. नाही तर व्हायचं काय, कुठं काहीच समजलं नाही की कास्ट म्हणजे काय. कास्ट म्हणजे काय आपण पाहत नाही, फक्त काय करायचं हे फक्त पाहत्या, बरोबर. मग अशा पद्धतीने तुम्ही UPSCचा फेवरेट टॉपिक, जो की आता पर्यायी MPSCचा पण ते करू शकता. मग आता समजा सर मा एवढा मोठा अभ्यास आहे राव, बरं, की GSचा एसएचा पेपर आहे आणि सुदैवाने GS मधले समाजशास्त्राशी निगडीत जे काही टॉपिक आहे ते मीच घेतोय. इंटरनल सिक्युरिटी आहे, त्याच्यानंतर संपूर्ण एसए निबंधाचा पेपर आहे, किंवा इंडियन सोसायटी सोशल जस्टिस आहे, तो सुदैवाने माझ्याकडे आहे. त्यामुळे त्याच्या लिंकेजेस कसे आहे मी तुम्हाला सांगू शकतो. आता एवढ्या मोठ्या GSच्या सिलेबस सोबत आपला सोशॉलॉजीचा सिलेबस लिंक कसा करायचा? तर बघा, पेपर 2 चे जे टॉपिक आहे वुमन अँड फॅमिली, तो GS1 मध्ये आणि एसए मध्ये पण उपयोगी पडतो. वुमन बिल 2023. सोशल जस्टिस जे आहे ते GS पेपर 2 मध्ये येते, जो मीच टॉपिक घेतलेला आहे. SC/ST पॉलिसी, फॉरेस्ट रिझर्वेशन ऍक्ट आहे. डेव्हलपमेंट हा टॉपिक आहे, तो GS3 मध्ये पण येतो. नीती आयोग, इनइक्वालिटी रिपोर्ट्स येतात. इथिक्स अँड सोसायटी GS4 मध्ये पण येतो. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, एम्पॅथी, अशा प्रकारे. त्यामुळे समाजशास्त्र हे कुठल्या GS पासून वेगळं नाहीये, एकच आहे. लास्ट 10 डेचा अजिबात आत्ता विचार करायचा नाही, हे फक्त तुम्हाला वाचण्यासाठी ठेवले, बरोबर. आणि लक्षात ठेवा की कन्सेप्ट, केस आणि करंट 3C फॉर्म्युला कायम लक्षात ठेवायचा. कन्सेप्ट, केस आणि करंट. मग कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पेपर 2 मध्ये असू द्यात किंवा इतर ठिकाणी पेपरच्या संदर्भात कशा प्रकारे वापरले जातात? तर बाबा, पेपर 2 मध्ये इंडियन सोसायटीमध्ये एक्झाम पॅटर्न जर आपण समजून घेतला तर बघा, समाजशास्त्र म्हणजे समाजाचा आपला आरसा. कोण म्हणतोय? राईट मिल्स म्हणतोय की समाजाला जर पाहायचं असेल तर समाजशास्त्र शिका. आणि त्यातला पेपर 2 जो आहे पर्टिक्युलरली, आत्ताशी आपण पर्टिक्युलर पेपर 2 च्या सुरुवातीच्या भागाकडे आलो, भारतीय समाज. हा भारतीय समाज जो पेपर आहे त्याच्यामध्ये भारतीय समाजाची संपूर्ण रचना आपल्याला समजून घ्यायची. ती रचना असतील, भारतीय समाजाची वैशिष्ट्ये असतील, आतापर्यंत भारतीय समाजामध्ये झालेले बदल असतील, भारतीय समाजामध्ये निर्माण झालेल्या समस्या असतील, या सगळ्यांचा अभ्यास इथं आपल्याला करायचा. मग असं आहे का की पेपर 1 मधले इथं काहीच नाही वापरायचं? असं नाही. पेपर 1 मधले संदर्भ असतील किंवा सिद्धांत असतील ते सुद्धा पेपर 2 मध्ये उपयोगी पडणार. पण ह्या पेपर 2 चं जे वैशिष्ट्य आहे हे कायम लक्षात ठेवा की भारतीय समाजाचा आरसा जो आहे तो पेपर 2 आहे. आता बघा, परीक्षेचा आराखडा कसा असतो?
पेपर 2 जो आहे 250 मार्कला, बरोबर. इंडियन सोसायटी डिवाइड झालेला आहे, भारतीय समाज, ज्याच्यामध्ये विभाग 1 भारतीय समाजाची ओळख आणि विभाग 2 भारतातील सामाजिक बदल म्हणजे औद्योगिकरण, आधुनिकीकरण, चळवळी, विकास कार्यक्रम अशा प्रकारे असतो. बेसिक सगळ्यांना समजलं का की पेपर 2 जो आहे 250 मार्कचा तो 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड झालेला आहे. पहिला आहे इंडियन सोसायटी, दुसरा आहे सोशल चेंज इन इंडिया. त्यापैकी इंडियन सोसायटीमध्ये जात, वर्ग, खेडी, धर्म, जमाती, कुटुंब आहे आणि सामाजिक बदलामध्ये इंडस्ट्रियलायझेशन, बरोबर, आधुनिकीकरण, चळवळी वगैरे वगैरे. त्याच्यातही युपीएससी कशावर भर देते? युपीएससी PYQ चं जर आपण विश्लेषण केलं तर युपीएससी PYQ चं जर आपण विश्लेषण केलं तर मुख्य भर जाती व्यवस्थेवर आहे. जमाती, धर्म, सामाजिक बदल, धोरणे याच्यावरतीच PYQ चा भर आहे सगळा. त्यामुळे याच विषयांना थोडस हॉट टॉपिक लक्षात ठेवायचं. मग हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड माहिती पाहिजे, वसाहतकालीन समाजशास्त्र त्याच्यामध्ये ब्रिटिश जनगणना त्याचा अभ्यास, स्वातंत्र्योत्तर अभ्यास आहे. मग घुर्रे, MS श्रीनिवासन, डॉमिनंट कास्टची कन्सेप्ट 1991 नंतरचे समाजशास्त्र आहे, याच्यावर फोकस करायचा. पण सिलेबसच्या तुम्ही जास्त प्रेशराईज होऊ नका सिलेबसला, ते काय आपण पाहणारच आहोत. त्याचा मल्टी डायमेन्शनल अप्रोच कसा असला पाहिजे, म्हणजे एखादा विषयाचा अभ्यास करताना त्याचा डायमेन्शन कसे असले पाहिजे. एखाद्या विषयाचा अभ्यास करताना सामाजिक अभ्यास असला पाहिजे, त्याचा पॉलिटिकल अँगल माहिती पाहिजे, त्याचा इकॉनॉमिक अँगल माहिती पाहिजे आणि त्याचा नैतिक म्हणजे इथिकल अँगल माहिती पाहिजे, त्याचा तांत्रिक अँगल माहिती पाहिजे आणि त्याचा जागतिक अँगल पण माहिती पाहिजे. यावेळी एवढं सगळं आहे. मग तुम्ही तशी तयारीच करून ठेवा, मनाची, मेंदूची, शरीराची, सगळंच. इंडिया स्पेसिफिक इश्यू आहेत. भारत पेपर 2 का महत्वाचा आहे माहिती का? त्याचा संबंध आहे भारतीय म्हणजे भारतीयत्वाशी. की भारतामधला जो जात हा अँगल आहे, कास्ट व्हायलन्स, जातीय हिंसाचार, अत्यंत म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की संवेदनशील अँगल आहे. भारतामधले ज्या अॅट्रॉसिटीज आहेत, अॅट्रॉसिटीज अगेन्स्ट कास्ट, पर्टिक्युलरली अॅट्रॉसिटीज ज्या आहेत कास्ट अॅट्रॉसिटीज, तर त्याचा संदर्भ इथं आपल्या समोर येतो या कास्ट अॅट्रॉसिटीजचा, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे बरोबर उना केस असेल किंवा खैरलांची केस असेल. खैरलांची केस आपण पाहणारच आहोत, आता भारतीय संदर्भ आल्यानंतर पाहणारच आहोत आपण. जगभराला हादरवून टाकणारी घटना, 20 वर्ष होतील आता आणि त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आता 20 वर्ष झाले. हा जातीय हिंसाचार जर समजून घ्यायचा असेल आपल्याला तर समाजशास्त्र आपल्याला मदत करते की काय नक्की काय याच्या मागची मानसिकता काय. जात जाणीवेच्या पातळीवरती समोरासमोर तर दिसत नाहीये, पण नेणिवेच्या पातळीवरती बॅक ऑफ द माइंड इथं कुठंतरी फिट बसलेली आहे. म्हणून जाणीवेच्या पातळीवर जरी जात घालवली बाजूला असं दिसत असलं तरी नेणिवेच्या पातळीवरती ती तितकीच मजबूत घर करून बसलेली आहे. किंबहुना सोशल मीडिया सारख्या काही प्लॅटफॉर्ममुळे जातीच्या भिंती गळून पडण्याच्या ऐवजी जातीच्या भिंती मजबूत होत चाललेल्या आहेत की काय असा संशय यावा असं आजूबाजूचं वातावरण आहे. दुर्दैवाने आपल्यापैकी एखाद दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईल जर सोडला तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्या जातीचा किंवा धर्माचा एक तरी ग्रुप आहे. दुर्दैव आहे पण खरे. आपल्या नसेल तर आपल्या घरातल्या कोणाच तरी असेल, पर्टिक्युलरली मुलींच्या बाबतीत. भारतातला दुसरा संदर्भ आहे तो ट्रायबल डिस्प्लेसमेंट, म्हणजेच काय तर जे जमातीय स्थलांतर आहे ते. खाणकाम केलं, आदिवासींना हाकलून द्या तिथून. धरणं बांधली, आदिवासींचे जीवन उद्ध्वस्त व्हायचं. म्हणजे आपल्या विकासाची बिल्डिंग त्यांच्या मानगुटीवरती बांधली गेलेली आहे. नर्मदा आंदोलन असेल किंवा मग इतर आंदोलन असतील, ही परिस्थिती आहे. पुढे जमातीय जातीय हिंसाचार आहेच आपल्याकडे, कम्युनल टेन्शन आहेत, गोधरा हत्याकांड असेल, दिल्ली दंगली असतील, हे चालूच आहे ना आपल्या इथे. काही वेळा सोशल रिफॉर्म मुवमेंट चालू आहेत, महिलांच्या चळवळी चालू आहेत आपल्याकडे. महिला अजूनही स्वतंत्र नाही. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये
दुर्दैवाने जगाच्या पातळीवरती महिला नेतृत्व करत असताना भारतामध्ये महिलांच्या बाबतीत बरोबर महिलांना धार्मिक स्थळी प्रवेश असावा की नसावा किंवा महिलांनी काय परिधान करावा आणि काय नको याच्यावरतीच अजून डिबेट चालू आहे. जे डिबेट 20व्या शतकामध्येच परदेशामध्ये संपले ते डिबेट 21व्या शतकामध्ये भारताच्या कोर सेक्टरच्या विचारसरणीचा भाग झाले. हे दुर्दैवी आहे. मग हे इंडिया स्पेसिफिक इश्यू जे आहेत ते कायम आपल्या सोबत राहणार. करंट अफेअर्स, वुमन रिझर्वेशन, डिजिटल इंडिया बरोबर हे सगळं लिंक करायचं आहे. केस स्टडीमध्ये भारतातील केरळचे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजे एडीपी आहे, त्यानंतर ग्रीन रिव्होल्युशन आहे, इंटरनॅशनल मध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे युएसए मध्ये, काउंटर आर्ग्युमेंट कास्ट बेस्ड रिझर्वेशन विषयी बरोबर कायम एक चर्चा करताना दिसते आपल्याला. रिझर्वेशन मुळे काय होते की मेरिट कमी होते किंवा मेरिट मरते बरोबर हे आर्ग्युमेंट आहे. अरे पण काउंटर आर्ग्युमेंट आहे की इट एन्श्युअर सोशल जस्टिस. ते निश्चितपणे खात्री देते की समाजातील काही घटकांना ज्यांना शेकडो वर्ष संधीच मिळालेली नाहीये ती संधी देण्यासाठीची अपलिफ्टमेंटची प्रक्रिया जी आहे ती कास्ट बेस्ड रिझर्वेशन आहे. सुधाने टाकले की महिलांना एज्युकेशन, महिलांना जन्मासाठी पण संघर्ष करावा लागतो, जन्माला येण्यासाठी पण संघर्ष करावा लागतो. ती जर महिला आहे, मुलगी आहे, फिमेल चाइल्ड आहे तर तिला मरण्याची शक्यता मुलापेक्षा जास्त आहे किंवा मारण्याची शक्यता मुलापेक्षा जास्त आहे. तिचा संघर्ष जन्मापासून आहे. जन्माला येऊ द्यायचं की नाही इथपासून सुरू झालेला संघर्ष जो आहे तो मरायचं सुद्धा तिने कुटुंबासाठी इथपर्यंत तिचा संघर्ष आहे. मग रिझर्वेशनचा प्रश्न मग महिलांचा असू द्या किंवा कास्ट बेस असू द्या हे सगळं मी क्लिअर करतो, तुमचं काही काळजी करू नका. हे सगळे विचार जेवढी काही मळब साचलेली असतील सगळी विचारांची तर ती सगळी दूर होतील, काही काळजी करायची गरज नाही. आणि विथ प्रूफ दूर होतील, विथ ऑथेंटिक डाटा दूर होईल. जोपर्यंत जाती आधारित भेदभाव आहे तोपर्यंत जाती आधारित रिझर्वेशन राहणार. ज्या आधारावरती भेदभाव होईल त्याच आधारावरती अफर्मेटिव्ह ऍक्शन असते. हे काउंटर आर्ग्युमेंट आहे. आर्ग्युमेंट सांगितलं जाईल की ग्लोबलायझेशन डिस्ट्रॉईज करशल, आपल्या जागतिकीकरणामुळे संस्कृती धोक्यात येत आहे. पण अशी जगातील कुठली गोष्ट आहे आता सध्या बरोबर तुमच्या आयुष्यातील अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर नाही बरोबर. सण साजरा करताना पण लाइटिंग दुसऱ्या देशाची वापरतो आपण, कारण लाइटिंग आपली नाही, आपण तर शोध लावलेला नाही. जे इक्विपमेंट वापरतोय आधुनिक इक्विपमेंट, फोटो सुद्धा बरं धर्माचा एखाद्या उत्सव असेल कोणत्याही धर्माचा असेल त्या उत्सवाचे फोटो पण दुसऱ्या देशातील टेक्नॉलॉजीने तयार केलेल्या कॅमेऱ्यात काढतोय. मग ग्लोबलायझेशन डिस्ट्रॉय करते नो, इट ऑल्सो क्रिएट्स हायब्रिड मॉडर्न आयडेंटिटीज. त्याच्यामुळे काय होते एक संमिश्र सुंदर कल्चर पण तयार होते. याच्याकडे काय दुर्लक्ष करतोय आपण. एक आर्ग्युमेंट आहे वुमन आर ऑलरेडी एम्पॉवर्ड, वुमन नारी ही शक्ती आहे, नारी ही पूजनीय आहे, शक्ती आहे. नो, फेक, ऑल फेक डेटा, अजिबात नाही. रुरल ट्रायबल वुमन जी आहे ते स्टील फेस मल्टिपल बॅरियर्स. महिलेला एकाच रेसमध्ये पळायचे आणि पुरुषालाही एकाच रेसमध्ये पळायचे, पण पुरुषाचा मार्ग जर मोकळा असेल तर महिलेच्या मार्गामध्ये कुटुंब, धर्म, संस्कृती, मुलं बरोबर किंवा जे काही सगळे कर्तव्य आहेत, जबाबदारी यांचे हार्डल्स अजूनही तसेच आहेत. त्यामुळे तिला त्या स्पीडने त्या पेसने जर मेंटेन करायचं असेल तर तिथं तिला अपलिफ्टमेंटची गरज असणार आहे. या सगळ्या गोष्टींचा इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये अभ्यास करायचा आहे. आपण विषयाला सुरुवात केलेली नाही, मी फक्त तुमचा माइंड मेकअप करतोय की हे सगळं तयारी ठेवा तुम्ही. आता 2047चं विजन समजून घ्यायचं इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटचं आपल्याला, की बाबा असा देश तयार करायचा की जिथं महिलांचं नेतृत्व असणार आहे. मग असा समाज बरोबर जसा समाज तसं राज्य. समाजशास्त्राचा पेपर 2 केवळ अभ्यासक्रम नाही, तो भारताच्या विविधता, विरोधाभास, समावेशक वाढीच्या मार्गांचा अर्थ आहे. संतुलित समाजशास्त्र दृष्टिकोन हे सगळं जे आहे ते सगळं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. जर तुम्ही नवीन असाल म्हणजे अगदीच सुरुवात केलेली असेल तर तुम्हाला काही PYQs आणि त्याचे मॉडेल अँसर्स मी दिलेले आहेत ते आत्ता बघायची गरज नाहीये तुम्हाला. कारण आत्ता जरी मी म्हटलं तुम्हाला की क्वेश्चन डिस्कस द रोल ऑफ कास्ट इन इंडियन सोसायटी इन द इयर ऑफ ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणाच्या काळामध्ये भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जातीचा संदर्भ जो आहे तो कसा आहे जरी टाकलं आणि हे जरी वाचून दाखवलं तरी ते समजणार नाही. पण प्रश्न कसे येऊ शकतात याचा एक अंदाज यावा म्हणून PYQ टाकली आहे. डन बरोबर, अडचण नाहीये ना काय. जरी ते समजलं नाही तरी अडचण नाही,
कारण तो भाग काही झालेला नाही आपला. फक्त सुरुवातीला की पेपर 2 मध्ये प्रश्न कसे येतात की जागतिकीकरण असूनही भारतात जात, ओळख, राजकारण, विवाह याच्यामध्ये ठळक आहे. जात पुसून तुम्ही पुढे जाणं फार अवघड झालेलं आहे. जात पुसून तुम्ही पुढे जाणं, कारण जात हा तुमचा विवाहाच्या संदर्भात म्हणजे विवाह करताना तुमची आयडेंटिटी, तुमचं राजकारण याच्यामध्ये अविभाज्य घटक आहे जात. तर त्याच्यावरती प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये कास्ट सिस्टीम, ट्रायबल्स किंवा रिलीजन किंवा ग्रामीण भागातले प्रश्न, फॅमिली, मॅरेज, बरोबर, किनशिप, नातेसंबंध, विवाह याच्यावरती जे प्रश्न आहेत या संदर्भातील प्रश्न विचारले गेलेले आहेत. या अनुषंगाने मला एक तुम्हाला फक्त सांगायचं, हे झाले सोशियोलॉजी पेपर ए चा भाग. सोशियोलॉजी पेपर बी, सेक्शन बी जो आहे, सोशल चेंज इन इंडिया, भारतातील राजकारणातील जात वगैरे, हे तुम्हाला मी सांगेल नंतर उद्या आपण सिलेबसचं डिस्कशन केल्यावरती. बरं, सेक्शन ए मध्ये पर्टिक्युलरली कास्ट सिस्टीम, ट्रायबल्स, बरं, विलेज अँड रुरल स्ट्रक्चर, रिलीजन, सेक्युलरिझम, फॅमिली, किनशिप, मॅरेज आहे. सेक्शन बी मध्ये बरोबर सामाजिक बदलामध्ये औद्योगिकरण आहे, आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण आहे, सामाजिक चळवळी आहे त्यामध्ये डेव्हलपमेंट आहे, जागतिकीकरण आहे आणि करंट अफेअर्सचा संदर्भ आहे. आर्ग्युमेंट, काउंटर आर्ग्युमेंट तर आपण पाहिले. बरं, त्यानंतर हे पेपर 1 जो आहे, बरं, 2025चा पेपर 2 बघा, पेपर 1 नाही, पेपर 2 2025चा. तर तो पेपर पण घेऊन ठेवलेला, ज्याचं फक्त तुम्ही वाचन करायचं, अजिबात जास्त काही बघायचं नाही की आपल्याला नाही समजलं तरी चालेल, फक्त वाचन. किंवा कसा प्रश्न विचारलाय तर टेक्स्च्युअल पर्स्पेक्टिव्ह अँड इंडियन सोसायटी सिस्टीम. बरं, म्हणजेच काय तर इंडियन सोसायटीमध्ये काही लिखित स्वरूपात भारतीय समाज व्यवस्था कशी आहे याबद्दल काही माहिती मिळते का, तर येते. काही एन्शियंट टेक्स्ट आहे. एन्शियंट टेक्स्ट म्हणजे काय, मनुस्मृती आहे, वेद आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती मिळते की कशा प्रकारे भारताची जाती व्यवस्था किंवा भारताची समाज व्यवस्था. मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जर विचार केला आपण तर त्या मनुस्मृतीमध्ये बरोबर रिफ्लेक्ट कास्ट, फॅमिली, धर्म याबद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणजे भारतातील जाती व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, धर्म समजून घेण्यासाठी हे उपयोगी आहे. हा एक प्रश्न विचारला होता. दुसरा प्रश्न विचारला होता ट्रेडिशन्स अँड मॉडर्नायझेशन, म्हणजे आपली संस्कृती किंवा परंपरा आणि आधुनिकीकरण यांचा एक संतुलित विचार, असा प्रश्न विचारला होता. त्याच्यामध्ये मग सुधारणा चळवळी, घटना आणि जागतिकीकरणाने परंपरा आधुनिक होत आहे. म्हणजे काय होते की आपण दिवाळी साजरी करायची म्हटलं तर बाहेरच्या देशामध्ये बनवलेले फटाके, बाहेरच्या देशामध्ये बनवलेले लाईट, बल्ब, जे काही डेकोरेशनचं सामान असेल ते, आणि भारतीय संस्कृती, परंपरा यांचं सरमिसळ करून एकत्रित जीवन जगत आहोत. मग एक नवीन ट्रेंड तयार झालेला आहे, ह्याच्यावर प्रश्न होता. वुमन्स अपलिफ्टमेंट मुवमेंट वरती एक प्रश्न होता, म्हणजे महिला सक्षमीकरणावरती. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचं प्रभावी शैक्षणिक कार्य, राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा बंदी केली त्यावरती लिहायचं होतं. बरोबर, अबॉलिशन ऑफ सती. हे बघा, सती हे केवळ देहानेच, आता बघा मी तुम्हाला फक्त फिलॉसॉफी सांगतोय, देहाने व्यक्तीचा मृत्यू होतो ही एक कन्सेप्ट आहे, पण त्याच्याही पलीकडे माणूस देहाने मरण्याच्या आधीच मृत्यू स्वीकारतो. देहाने मरण्याच्या आधीच मृत्यू स्वीकारतो, ती म्हणजे गुलामगिरी. हा पर्स्पेक्टिव्ह आपल्याला माहिती पाहिजे की तुम्ही म्हणतो ना आपण की काही लोक वयाच्या 35-40लाच मेलेली असतात, त्यांचं शरीर फक्त 70-80व्या वर्षी जाळलं जातं. मग तुमची विचार करण्याची, नवविचार निर्माण करण्याची क्षमता ज्यावेळेस संपली तिथंच तुम्ही संपला, गुलामगिरी जिथं स्वीकारली तर. पुढचा प्रश्न होता कॉलोनियल पॉलिसीज आणि ट्राईब्स, म्हणजे जे काही वसाहतकालीन धोरणं होती आणि ज्या जमाती आहेत भारतातल्या त्यांच्याविषयीचा, की जमीन काढून घेतली, जंगल कायदे, विस्थापन झालं, दारिद्र्य वाढलं, याविषयी लिहायचं होतं. पुढे होता जी.एस. घुर्रे ऍज प्लुरॅलिस्ट. बरं, म्हणजे जात, जमाती, कुटुंब, धर्म अशा वेगवेगळ्या सिद्धांतामधून जी.एस. घुर्रे यांनी आपला अभ्यासक्रम जो केलेला आहे, अभ्यासक्रम मांडलाय, त्याला सैद्धांतिक बहुलवाद असं म्हटलेलं आहे. हे काय आहे हे आपण शिकलेलो नाही आता, मी तुम्हाला फक्त दाखवते की भारतीय समाजावर प्रश्न कसे विचारलेले, फक्त बघून घ्यायचे आज.
म्हणजे काहीच कन्सेप्ट नाही क्लिअर करायच्या. नंतर आहे ऑर्थोजेनेटिक चेंज आहे. बरं, पॉइंट नंबर 2, इंटरनल चेंज वाया डिफरन्शिएशन, अंतर्गत बदल झाले. जात पासून आपण वर्गापर्यंत आलो, म्हणजे एकाच जातीमध्ये आता श्रीमंत आणि गरीब असा भेद होऊ लागला. चाळी माळी धनगर कोष्टी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र मराठा माकडवाले कुडमुडे जोशी छप्परबंद अशा 18 पगड जाती आहेत सगळ्या. त्या जातींमध्ये सुद्धा आता वर्गभेद आला. म्हणजे श्रीमंत आले, नंतर उच्च मध्यमवर्गीय आले, मग मध्यमवर्गीय आले, मग कनिष्ठ वर्गीय, मग अतिशय दारिद्र्य, अशा प्रकारे आले. पण सातत्य काय आहे? 2 गोष्टी सातत्य आहे, नातेसंबंध धर्म यासारख्या गोष्टी तशाच येतात. हे लिहायचं होतं हा चेंज. दुसरा होतं ऍग्रेरियन क्लास, म्हणजेच काय तर शेतीविषयी माहिती, यंत्रीकरण, हरित क्रांती, कॉर्पोरेट, मॅरेज अँड पॉप्युलेशन मोबिलिटी, म्हणजे आंतरजात विवाह जे आहे तर ते मर्यादित करतो, बहिर्जात विवाह जे आहे ते स्थलांतर वाढवतो. म्हणजेच काय तर एक जोगॅमिटी एक एक्सपान्स नेटवर्क, म्हणजे आपण म्हणू शकतो की तुम्ही आंतरधर्मीय आंतरजातीय विवाह केला तर तुमचं स्थलांतर किंवा तुमची मोबिलिटी जी आहे ती वाढते. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाण्याची प्रवृत्ती जी आहे ती वाढते. पण एकाच जातीमध्ये, एकाच गावामध्ये, एकाच समाजामध्ये तिथल्या इथे विवाह केल्यामुळे तुमची मोबिलिटी कमी असते. हा विषय आहे. पुढे प्रश्न विचारला होता नेशन बिल्डिंग अँड रिलीजन वरती, म्हणजे राष्ट्र निर्मिती म्हणजेच एकात्मता. धर्म एकत्र पण ठेवण्याचं काम करतो, पण त्याच धर्माची विचारधारा जर टोकाची विचारसरणी बनली तर तोच धर्म राष्ट्र तोडण्याचं पण काम करू शकतो, आहे का नाही. मग ब्रिटिशांच्या काळामध्ये जे भारतावरती राज्य होतं त्याच्यामध्ये ब्रिटिश रिफॉर्म्स आणि इकॉनॉमी, जमीनदारी व्यवस्था, व्यापारी शेती, पारंपरिक जी काही स्वयंपूर्ण ग्रामीण व्यवस्था होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आपली. तर ते मेन्शन करायचं होतं. न्यू मिडल क्लास नावाची कन्सेप्ट आली. पूर्वी मध्यमवर्ग एकच असायचा, म्हणजे जवळपास 90% लोक सगळे म्हणजे मध्यमवर्ग या. आता तसं नाहीये. आता पोस्ट लिबरलायझेशन मध्ये आयटी जॉब करणारे, बरोबर, त्यानंतर कन्झ्युमरिस्ट आहे, इंग्लिश एज्युकेटेड वर्सेस ओल्ड ब्युरोक्रॅटिक आहे, याच्यानंतर एक उच्च मध्यमवर्गीय असा वर्ग उदयास आला आणि एक कनिष्ठ मध्यम, त्याच्यामध्ये पण 2 वर्ग पडले, तर तो लिहायचा होता. विलेज स्टडीज पायनियर्स आहे, म्हणजेच एम.एन. श्रीनिवास आहे, मुजुमदार आहे, बरोबर, यांचा दृष्टिकोन इथं मांडायचा होता. पुढे इंडस्ट्रियल क्लास म्हणजे सोशल स्ट्रक्चर, म्हणजेच उद्योगातील वर्गरचना ही समाज रचनेशी जोडलेली आहे. म्हणजे उद्योगामध्ये पण वर्गरचना आहे, कनिष्ठ कामगार, वरिष्ठ कामगार, बरोबर, साहेब, मालक, अशी ती समाज रचनेशी जात नाते संबंध जसे तशी जोडलेली. मर्डॉक हे जो समाजशास्त्रज्ञ त्याची किनशिप ही संकल्पना स्पष्ट करायला लावली होती. नातेसंबंध म्हणजेच रक्तसंबंध आणि विवाह. मर्डॉकने सांगितले की त्याची काही सार्वजनिक कार्य आहेत, सार्वत्रिक संस्कार जपणे, वारसा देणे, हे नातेसंबंध. असा पेपर बरोबरचा पेपर 2 चा हा भाग 1 झाला, म्हणजे पॉइंट नंबर 1 आहे. मग तुम्हाला लक्षात येते ना की प्रश्न ऍटलिस्ट कसे विचारले जातात. मग जर भारतीय समाज व्यवस्था ही अशा प्रकारचे प्रश्न आहे. दुसरी व्यवस्था आहे सेक्शन बी मध्ये, ती म्हणजे काय झालेला बदल, चेंज इन इंडियन सोसायटी. त्याच्यामध्ये प्रश्न आहेत लँड ट्रान्सफर टू नॉन कल्टिवेटर्स, जे काही ज्यांच्याकडे जमिनी नव्हत्या त्यांच्याकडे जमिनींची जी मालकी आहे ती सरकारने कुळ कायदे, लँड रिफॉर्म्सच्या माध्यमातून जी दिली त्याच्यावरती प्रश्न आहे. पुढे डिक्लाइन ऑफ विलेज इंडस्ट्रीज, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे काही ग्रामीण उद्योग होते त्यांचा जो ऱ्हास झाला तर त्यावरती प्रश्न विचारलेला आहे. पॉलिटिकल मोबिलायझेशन जे आहे, म्हणजेच आधी जात धर्म, आता वर्ग, लिंग, प्रांत याच्या आधारावरती सुद्धा आता भेदभाव सुरू झाला. म्हणजे पूर्वी मर्यादित होतं, जात धर्म दिसायला तरी होते, आता तर वर्ग, लिंग, प्रांत याच्यावरती सुद्धा भेद सुरू झाले. मायग्रंट लेबर प्रॉब्लेम्स, म्हणजे जे काही स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्या समस्येवरती प्रश्न आहे. चाइल्ड लेबर वरती प्रश्न आहे. कायदे आहेत पण अंमलबजावणी नाही. ST SC बरोबर आणि भारतीय राज्यघटना यावर प्रश्न आहे. आरक्षण, राजकीय प्रतिनिधित्व, SC ST अॅट्रॉसिटीज ऍक्ट, तरी पण दारिद्र्य आणि अत्याचार का आहे, बरोबर, हा भाग एक्सप्लेन करायचा आहे. अर्बनायझेशन ट्रेंड आहे, रॅपिड, नॉट ऑलवेज इंडस्ट्रियल लेड,
म्हणजेच काय, आधुनिकीकरण दिसते आपल्याला, शहरीकरण होते, पण ते उद्योगांवरती आधारित नाहीये. म्हणजे उद्योगांची प्रगती नाही झाली, तर सर्व्हिस म्हणजे सेवा क्षेत्राच्या प्रगतीवरती अवलंबून. प्रिव्हेंटिंग कास्ट कॉन्फ्लिक्ट, जर जातीय तेढ कमी करायचं असेल तर काय करायचं, शिक्षण, आंतरजातीय विवाह, जनजागृती, कठोर कायदे असले पाहिजे. एल्डरली सपोर्ट नेटवर्क आहे, कुटुंब, पेन्शन, स्वयंसेवी संस्था, वृद्धाश्रम, बरोबर, हे राबवलं पाहिजे. एज्युकेशन हेच सगळ्या समस्यांवरती उपाययोजना आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. बरं, शिक्षण विषमता, बेरोजगारी कमी करते. दलित मुवमेंट्स आहे, आंबेडकराईट मुवमेंट, बीएसपी, हे आयडेंटिटी, ओळख आणि समाज, बरोबर. आंबेडकरी मुवमेंट ह्याच्यावरती प्रश्न विचारला होता. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे तर इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे. डिस्प्लेसमेंट अँड इनइक्वालिटी, स्थलांतर आणि विषमता, याच्यावर प्रश्न आहे, इकॉनॉमिक्स. पॉवर्टी एलिव्हेशन स्कीम्स म्हणजेच काय, दारिद्र्य निर्मूलन योजना. आता मला तुम्ही सांगा, याच्यातला कुठला टॉपिक असा होता की जो तुम्ही आधी शिकलेला नाही? असा कोणता टॉपिक आहे की याच्यामध्ये तुम्ही कधी, याच्या आधी कधी पाहिलाच नाही? एक पण टॉपिक नाही. जर सोशॉलॉजिकल थिंकर्सचा टॉपिक जर सोडला, पर्टिक्युलरली एम एस गुर्रे असतील, श्रीनिवासन असतील किंवा इतर थिंकर्स आहेत, तो टॉपिक जर सोडला तर प्रश्न कशावर येत? गरिबी हटाव, स्थलांतर, शाश्वत विकास, दलित चळवळी, बरोबर, जे वंचित घटक आहेत त्यांचं अपलिफ्टमेंट, कास्ट जातीय संघर्ष, SC ST आणि भारतीय राज्यघटना, बरोबर, बाल कामगार, स्थलांतरित मजूर, पॉलिटिकल मोबिलायझेशन, जमीन सुधारणा कायदे, बरोबर, ग्रामीण उद्योग, कुटुंब व्यवस्था, हा टॉपिक थोडा नवीन आहे. इंडस्ट्रियल क्लास हा पण जुनाच आहे. मिडल क्लास हा थोडा नवीन आहे. ब्रिटिश रिफॉर्म्स इकॉनॉमी जुनाच टॉपिक आहे, बरोबर. हरित क्रांती जुनाच आहे. मॅरेज आणि पॉप्युलेशन हा थोडासा नवीन आहे. हा ऑर्थोजेनेटिक चेंज हा थोडासा नवीन आहे आपल्याकडे, बरोबर. GS गुर्रेंचा नवीन आहे, हा थोडासा नवीन आहे. बाकी सगळे टॉपिक झालेलीच आहे. मग अभ्यासच नाही करायचा का? हे सगळंच झाले तर मग काय अभ्यास काय करायची गरज? तसं नाही. सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमच्या आजूबाजूच्या जगण्यातील ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींवरती प्रश्न विचारलेले आहेत. फक्त त्या गोष्टींकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह तुमचा जो आहे आत्ताचा, तो समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून असायला पाहिजे. हे पेपर 2चा समजते का? पॅटर्न पाहिले तर 12 क्वेश्चन्स आहेत. 5 अटेम्प्ट केले की ते साधारणतः 250 मार्कचा संदर्भ आहे. आन्सर लेंथ असते 150 वर्ड्स, 250 वर्ड्स, 202. 150 शब्दांचा 10 मार्काला, 250 शब्दांचा 20 मार्काला. अप्रोच असतो इंट्रोडक्शन, बॉडी, आर्ग्युमेंट, काउंटर आर्ग्युमेंट आणि कन्क्लुजन. संपला विषय. हेच तर आहे ना. मग पेपरचं स्ट्रक्चर, त्याची प्रॅक्टिस, 90 दिवसांचा साधारण प्लॅन, हे एकदा डोक्यात ठेवलं की सिलेबस काय आहे हे उद्याच्या भागामध्ये पाहिलं आपण मोकळे झाले. आज काय बघितलं? फक्त इंट्रोडक्शन. फक्त आपण इंट्रोडक्शन बघतोय. काय आहे पेपर म्हणजे कसा सोडवायचा, त्याचा प्लॅन कसा असला पाहिजे. हा पेपर 2 म्हणजे समाजशास्त्राचा आत्मा आहे, भारतीय आत्मा. म्हणजे जर तुम्हाला पेपर 1 मधले थिंकर्स किचकट वाटत असतील ना, तर पेपर 2 तुमच्यासाठीच आहे. आणि ज्यांना पेपर 1 सुद्धा चांगला वाटत असेल त्यांच्यासाठी पेपर 2 तर म्हणजे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, नशा आहे, व्यसन आहे ते एक प्रकारचं. त्यामुळे माझा म्हणण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू असा होता की यातले बरेचसे टॉपिक आपण खूप वेळा आधी ऐकलेले आहे, फक्त ते सोशॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हने आपण पाहिलेलं नाही. म्हणजे कास्ट सिस्टीमचं सायंटिफिक विश्लेषण आपण केलेलं नाही, मॅरेज सिस्टीमचं सायंटिफिक विश्लेषण आपण केलेलं नाही, पर्टिक्युलरली भारतातील जाती व्यवस्थेचं सायंटिफिक विश्लेषण आपण केलेलं नाही.
समजते का? मग हे जर आपण करायला शिकलो तर आपलं सोशॉलॉजीचं काम संपलं. म्हणजे पहिली स्लाइड बघा, कुठून आलो होतो आपण, ही की व्हाय सोशॉलॉजी, सिलेबस कॉम्पॅक्ट आहे, इंटरलिंक्ड विथ जीएस आहे, कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, रिअल लाईफ बेस्ड आहे आणि हाय रिटर्न आहे. तो का आहे ह्याच्यासाठी एवढा अट्टहास केलाय सगळा. यातला एकही प्रश्न तुम्हाला अननोन नसणार आहे. आता तुम्ही विचार करा, एकदम प्रामाणिकपणे बोला आता सगळ्यांनी. तुम्ही विचार करा, तुम्ही आतापर्यंत सोशॉलॉजीचा अभ्यास पण केलेला नाही, तरी पण प्रश्नामधला एक तरी शब्द तुम्हाला ऐकलेला वाटला. म्हणजे कुठे ना कुठे जाती व्यवस्था ऐकली, धर्मव्यवस्था ऐकली, इंडस्ट्रियलायझेशन ऐकलं, लेबर्सचे प्रॉब्लेम ऐकले, महिलांच्या समस्या ऐकल्या, कुठं ना कुठं ऐकले, कॉन्स्टिट्यूशन ऐकलं. मग जर तुम्ही सोशॉलॉजीचा अभ्यास केला, तुम्हाला वाटते का याच्यापैकी कुठलाही प्रश्न तुमच्या हातून चुकेल म्हणून किंवा सुटेल? शक्यच नाहीये. दॅट्स वाय आय हॅव कॉल्ड इट ॲज हाय रिटर्न सब्जेक्ट. म्हणून हा हाय रिटर्न सब्जेक्ट. म्हणून तुम्हाला इथं मी हा चार्ट दिला होता. पुढे घ्या. पेपर हे पुस्तकांची कोणीतरी लिस्ट मागितली होती मागाशी. हे इथं पुस्तकांची लिस्ट ऑलरेडी टाकलेली आहे की फेज 1 ला क्लास नोट्स बुक एकच, शॉर्ट नोट्स फेज 2 आणि फेज 3 ला रिव्हिजन फायनल. पुढे या संदर्भात आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची. बरोबर. त्यानंतर लक्षात ठेवायचं की रिव्हिजन स्ट्रॅटर्जी आणि 3C मॉडेल, कन्सेप्ट, केस आणि करंट. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यामध्ये केस स्टडी टाका आणि करंटशी जोडा, तुमचं काम झालं. 2026 ला काही हॉट टॉपिक आहेत ते तुम्हाला सांगितलं. कास्टचा असेल, बरोबर, जेंडर असेल, कृषी असेल, लेबर असेल, मायग्रेशन असेल, सोशल प्रॉब्लेम्स असतील, काही इमर्जिंग टॉपिक आहेत, क्लायमेट चेंज, कास्ट सेन्सस, अर्बनायझेशन, जेंडर, बरोबर. त्यानंतर अॅनिव्हर्सरीज आहेत, काही 10 वर्षांच्या, काही 20, काही 25, काही 50 वर्षांच्या. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत की त्यानंतर 90 दिवसांचा प्लॅन पाहिला. त्याच्यामध्ये फेज 1 मध्ये आपण पाहिलं की वीक 1, 2, 3, 4 सोशॉलॉजी बेसिक्स नेचर ते पासून थिंकर्स पर्यंत, वीक 5, 6, 7, 8 कास्ट क्लास पासून सोशल चेंज पर्यंत, आणि वीक 12 ला फायनल रिव्हिजन पर्यंत. 90 दिवसांचा हा प्लॅन आपल्याला करायचा आहे. डेली रुटीन साधारणतः 3.5-4 तासाचं सांगितलं. बरं. त्याच्यामध्ये 1 तास रीडिंग आहे किंवा क्लास संदर्भ, 1 तास कन्सेप्ट मॅपिंग आहे, 1 तास आन्सर रायटिंग आणि 30 मिनिटं करंट अफेअर्स आहे. बरं. पण ते कसं, तर असं लिहायचं आहे. मग पुढे बघा, तुमचं इंटरलिंकेजेस सांगितले, बरोबर. थिंकर्स रिकॅप मध्ये शेवटचा 10 दिवसाचा फॉर्म्युला आहे, तो इथं नाही वापरायचा. बरं. फक्त लक्षात ठेवा 3C कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट, केस आणि करंट. प्रेझेंटेशन, परसिशन आणि पर्स्पेक्टिव्ह ह्या हिशोबाने आपल्याला जायचंय. मग UPSC पेपर 2 जो आहे तो पेपर 2 चा संदर्भ आपण सुरुवात केला. मग बरं. पण काही ठिकाणी पाहतोय सर आणि पण अजून पण काही ठिकाणी पाहतोय सर आणि ऐकतोय. हा, ह्याच्यामध्ये कन्सेप्ट काहीच नव्हते ना आजच्या क्लासमध्ये. आज फक्त आपण गप्पा मारायला एकत्र आलो होतो. पण गप्पा केवळ गप्पा न राहता त्याला कुठेतरी तो एक सायंटिफिक अप्रोच असावा, म्हणून हा सगळा अट्टाहास. सिलेबस तर उद्या पाहायचा आहे आपल्याला. सिलेबस आपल्याला उद्या पाहायचा आहे. सिलेबसचा कॉन्टेक्स्ट उद्या समजून घ्यायचा आहे. सिलेबस काय आहे पेपर 2 चा बघितला नाही अजून आपण. उद्या सिलेबस डिस्कस करायचा आणि परवा मग बेसिक्स सुरू करायचं. त्यामुळे बी रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. आपल्या क्लासला काही अडचण, कुठल्याही प्रकारचा कुठल्याही पातळीवरचा प्रश्न तुम्ही विचारू शकता. टॉपिकशी संबंधित काहीही, किंवा वेळ असेल तर टॉपिकशी संबंधित नसलेलं पण काही विचारू शकता. आर्ग्युमेंटला काउंटर आर्ग्युमेंट पण करू शकता, विरोधही करू शकता, कुठलीही मतं मांडू शकता. फक्त अपेक्षा ही आहे की तुम्ही जी मतं मांडताल ती मतं जी आहेत ती एखाद्या पुराव्याच्या आधारावरती असणं आवश्यक आहे, किंवा त्या मताला लॉजिक असणं आवश्यक आहे.
नाहीतर मग पेपरमध्ये मार्क मिळणार नाही. मग आपल्याला इथं 300+ ची जर स्ट्रॅटर्जी ठेवली आपण, तर ती हमखास अचीव करू याची मला खात्री आहे. बाकी तुम्ही आता बोलू शकता, तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. क्लासचा टायमिंग साधारणतः 1.5-2 तास असू शकतो. जर कधी वारं फिरलं एखाद्या टॉपिकला तर ते अगोदरचे बुक रेफर करायचे. कोणते बुक मी तुम्हाला फोटो पाठवतो सिलेबस वाईज. आपल्या पीडब्ल्यूचा ग्रुप जो आहे ना त्याच्यावरती प्रसाद. पण सध्या तरी आय रिक्वेस्ट यू ऑल की सध्या फक्त नोट्सवर भर द्या. बरं, टॉपिक वाईज जर तुम्ही असाल तर नोट्सवर भर द्या सध्या तरी नोट्सवर. म्हणजे कारण नोट्स ह्या एकाच सोर्सेस मधून नाही काढलेला आपण, नोट्स खूप साऱ्या सोर्सेस मधले आहेत, त्यामुळे सगळे तू इथं कव्हर होते. सर व्हॉट्स युअर ओपिनियन. माझ्या ओपिनियनचा काही अर्थ नाही इथं, पण पर्सनली जर विचारलं तर देशाच्या फार मोठ्या सार्वभौम सत्तेवरतीचा हा हल्ला मानतो मी, दुर्दैवी आहे. आणि देशामध्ये अशी केस घडणं म्हणजे सरन्यायाधीशावरती जर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायच्या, असा प्रश्न आहे. येस मंगल देतो. अजून सुरू नाही केलं, आता सोशोलॉजी परत सुरू झालं की मग परत आपले सगळ्यांची कनेक्टिव्हिटी वाढेल. मग निबंध वगैरे पेंडिंग जे आहे ते चेक करतो पटापट. आणखी काही बरं समजते का काय? सध्या नोट्सचा यूज करतो. येस नोट्सच यूज करा सध्या. माझं ठाम मत आहे की चीफ जस्टिस म्हणजे सरन्यायाधीश लय मोठं पद आहे, लय म्हणजे सर्वोच्च पद आहे न्याय व्यवस्थेत. व्यक्ती म्हणून विरोध असेल तर तुम्ही करू शकता विरोध, 100% विरोध करू. बरं, विरोध करणं योग्य होतं का? हा एक प्रश्न. विरोध करणं योग्य होतं का? ऍब्सोल्युटली 100% विरोध करणं योग्य होतं. तुम्हाला तो कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. तुम्ही इव्हन म्हणजे रस्त्यावरती उतरून सुद्धा आंदोलन करू शकला असता किंवा विरोध करू शकला असता. चीफ जस्टिस ऑफ इंडियाची जी चेअर आहे त्या चेअरवरती हल्ला हे जास्त धोकादायक होतं. कारण मग सर्वसामान्य व्यक्तीने तर न्यायाची अपेक्षा ठेवायची म्हणजे कसं, हा एक प्रश्न आहे. कारण विरोध तर व्हायला पाहिजे, कारण लोकशाहीमध्ये विरोध नसेल तर लोकशाही संपली असं समजा. बाकी सगळे एवढे शांत कसं काय? म्हणजे काहीतरी बोला ना, म्हणजे असं कसं ऍटलिस्ट समजले असं तरी सांगा किंवा व्यवस्थित चाललंय असं काहीतरी. येस क्लिअर. नवीन लोकांनी पण टाका. कोणता ग्रुप? तो पीडब्ल्यूच्या नोटीस सेक्शन मध्ये आहे, टेलिग्राम ग्रुपची लिंक असते नोटीस सेक्शन वाईज. सर त्यांनी संविधानिक मार्गानेचा विरोध करा. मी काय म्हणतो, मार्ग जरी चुकला, दिसलं की तुझं नाव बघितलं नाही मी, तरी तू उशिरा जॉईन झाली ताई, तू उशिरा जॉईन झाली तरी नाही. उशिरा कशाची? मला वाटते पहिले अजून नाही, सिलेबसच नाही सुरू केला. आज काही कन्सेप्ट नव्हते, आज फक्त एक जनरल इंट्रोडक्शन होतं की सोशोलॉजी काय आहे, कसं अप्रोच असला पाहिजे, काय करायचे वगैरे वगैरे. संविधानिक काय माहिती का, मार्ग भलेही बघा असं काही नाही की कधी कधी माणसाचा राग असतो, अनावर होऊ शकतो. तुम्ही रस्त्यावरती उतरून पण विरोध करू शकता, काय अडचण नाही. सी द प्रॉब्लेम इज अबाउट दॅट चेअर म्हणजे ती खुर्ची, आणि त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला ज्यावेळेस तुम्ही पायातला जोडा काढून ज्यावेळेस तुम्ही हल्ला करता त्यावेळेस त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, अहंकाराचा दर्प येतो त्याच्यामध्ये, की तू बसलेले व्यक्ती कोण आहे बरोबर याचा विचार न करता करणे हा संदर्भ आहे. आणि संविधानिकच मार्ग पाहिजे अशातला भाग नाही. काही वेळा मार्गाने काही आंदोलने हिंसक पण होऊ शकतात बरोबर, ती होतातही हिंसक. कधी कधी राज्य संस्था दबाव टाकते वगैरे वगैरे, तो रस्त्यावर झाला काही अडचण नाही. पण न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठासमोर सर्वोच्च न्यायमूर्तींवरती हल्ला हा गंभीर आहे, हे तुम्ही समजून.
त्यामुळे समाजशास्त्र तर ते काय, तुम्ही एकच लक्षात ठेवा. बरं, सगळ्यांनी 1 मिनिट जरा लक्ष द्या. रिप्लाय करा सगळ्यांनी, रिप्लाय करा येस येस म्हणून. ओके, रिप्लाय. बरं, एक लक्षात ठेवा. समजा आता एक प्रश्न विचारला होता. हा आहे बघा, ग्रुप आपला ह्याचा पीडब्ल्यूच्या नोटीस सेक्शन मध्ये टेलिग्रामची लिंक असते त्याच्यामध्ये. हे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या, सगळ्यांनी ऐका ऐका. समजा तुम्हाला असा प्रश्न पडला, जसा आता कोणाला तरी प्रश्न पडला होता की सर, सरन्यायाधीशांवरती झालेला हल्ला योग्य अयोग्य कसा पण काही पण, बरोबर, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न पडला तुम्हाला, कुठलाही प्रश्न, असाच नाही कुठलाही प्रश्न पडला, तर त्याचं उत्तर कसं द्यायचं? प्रसाद, मंगल, गौरव, सुमय्या, नूतन, नंदिनी, त्याचं उत्तर कसं द्यायचं? व्हॉट क्रायटेरिया शुड बी फॉलोड? कोणत्या क्रायटेरियाने द्यायचं? एकदम सोपा क्रायटेरिया सांगतो. जस्ट थिंक, 5 सेकंद थांबा, इमॅजिन करा की हाच प्रश्न, तुमचाच प्रश्न तुम्हाला मुलाखतीच्या पॅनलने इंटरव्ह्यू मध्ये विचारलेला आहे. पुन्हा एकदा ऐका. फॉर एक्झाम्पल, समजा, नाही डिप्लोमॅटिक काय अजिबात नाही, डिप्लोमॅटिक द्यायचंच नाही उत्तर. डिप्लोमॅटिकचं उत्तर ते सांगेल, हळूहळू होईल सगळं. डिप्लोमॅटिक नाही याच्यामध्ये. सुधा समजा इंटरव्ह्यूला बसलेली आहे आणि आत्ता सुधाला प्रश्न पडलाय की सर सीजीआय वरती झालेल्या हल्ल्याबाबत तुमचं मत सांग. तर सुधाने हा प्रश्न मला तर विचारावाच, पण समजा एकटीलाच उत्तर शोधायचंय, तर इमॅजिन करायचं की सेम प्रश्न मुलाखतीला इंटरव्ह्यू पॅनलने मला विचारलेला आहे, मी काय उत्तर देणार? दॅट्स इट. आणि तुम्ही तिथं जे उत्तर देणार ना, तेच उत्तर खरं असणार. तुम्ही तिथं उत्तर जे देणार तेच उत्तर खरे. बस, दॅट्स इट. माझी गरजच नाही तुम्हाला इथं, कारण तुम्हाला माहिती की काय योग्य आहे. सुधाला माहिती की काय योग्य आहे, प्रसादला माहिती, मंगलला माहिती काय योग्य आहे. फक्त मंगल आत्ताच म्हणजे मंगल म्हणजे उदाहरण म्हणून फक्त, बरं का, कोणाचं नाव घेत, तसं ऑप्शनलच्या बॅचला काही टेन्शन नाही, मॅच्युअर बॅच असते. तुम्हाला माहिती की काय योग्य आहे, फक्त तुम्ही हा प्रश्न का निर्माण होतो आपलं की सर माझं जे मत आहे ते योग्य आहे का अयोग्य हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. मग बेटर वे टू थिंक की तुम्ही सेम क्वेश्चन काय करायचं, हा प्रश्न मला मुलाखतकारांनी विचारलाय, मी काय उत्तर देणार तिथे? कॅन यू से नाही सर बरोबर होता हल्ला, 2 सेकंदात लगेच इंटरव्ह्यू मधून बाहेर, ठीक आहे थँक्यू यू कॅन गो, डायरेक्ट म्हणते. लक्षात ठेवा, एकदम सोपी ट्रिक आहे हीच ट्रिक वापरायची काय की मला सेम प्रश्न मुलाखतीला विचारलाय, मी काय उत्तर देणार आहे, आणि तिथं जे उत्तर द्याल तेच उत्तर खरं उत्तर असतं. एकदम अँसर फाइंडिंगची ऑथेंटिक मेथड तुम्हाला सांग. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही, माझी गरजच नाही लागणार तुम्हाला. जस्ट शांत बसून विचार करायचा की मला उत्तर द्यायचं आहे, मी आता काय देऊ बाबा, पॅनलने प्रश्न विचारलाय. मग समजा आता हर्षला प्रश्न पडला की सर, एका IPS अधिकाऱ्याची जातीच्या संघर्षातून आत्महत्या होते, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मग मला नका विचारू हा प्रश्न, म्हणजे मला विचाराच, पण उदाहरण सांगतो. मला नका विचारू, पण तुम्ही पहिलं विचार करा की तुम्हाला इंटरव्ह्यूला हा प्रश्न विचारला, तुम्ही काय उत्तर देणार? की नाही सर, IPS राज्याचा पोलीस प्रमुख लेवलचा ऑफिसर सुद्धा जर जाती व्यवस्थेला बळी पडत असेल, तर आपल्याकडील जाती व्यवस्थेला बळी पडणारा जो कनिष्ठ वर्ग आहे, जो गरीब वर्ग आहे, त्याला किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असतील याची गणती न केलेली बरे. साधं सरळ सोपं उत्तर आहे हेच. आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तर जी आहे ती हळूहळू उद्यापासून आपल्याला सोडवायच्या. तयार राहा सगळे. आलं लक्षात? तर तयार राहा, आणि हे लय मोठा प्रवास आहे हा, लंबी जंग चलने वाली है. आता तर फक्त इंट्रोडक्शन झालेलं आहे. असे लय विचारांवरती हल्ले होणार आहेत, आणि लय विचारांना धक्के पण बसणार आहेत तुम्हाला. काळजी करू नका, सगळंच पचेल असंही नाही, सगळंच पसावं असं पण नाही, बरोबर. आपल्या व्हॉट्सअपचं स्टेटस आणि आपले वैयक्तिक विचार
याच्याशी एमपीएससी, याच्यामुळे एमपीएससी मध्ये मार्क मिळत नाही. मग तुम्ही वैयक्तिक विचार आणि व्हॉट्सअप ह्याच्यामध्ये फरक आहे. तिथं एमपीएससी मध्ये या गोष्टींना फारशी म्हणजे किंमत नसते. वाचतो प्रसाद, 2 मिनिटं हे मेसेज वाचतो. काय चले हो सर, देर आर ऑल्सो मल्टिपल ऑर बाय. हा 100% असणारच. खूप चांगली होईल सर. सर लोकसत्ता न्यूजपेपर कसा रेफर करायचे की जीएस चे ऑल सब्जेक्ट क्लिअर होतील? नाही, सध्या तरी करंट अफेअर्सच्या बाबतीत सगळा पेपर वाचण्यापेक्षा संपादकीय वरतीच फोकस ठेवा. संपादकीय नॅशनल आणि इंटरनॅशनल असं एवढंच. प्रसाद, राजकीय घटनांचे आपल्याला काय घेणं देणं नाही, किंवा शिवसेनेने बीजेपीला धोका दिला, किंवा कोण कोणाला घेऊन पळून गेलं, आमदार फोडले, याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही. नॅशनल, इंटरनॅशनल आणि संपादकीय हे तीनच गोष्टी वाचवायच्या फक्त. राईट टू इंटरप्रिटेशन ऑफ एनी टॉपिक्स कसं करायचं, राईट वे टू इंटरप्रिटेशन ते टॉपिक वरती आता डिपेंड आहे. म्हणजे आता मी ते सांगेलच हर्ष, जसे टॉपिक येतील आता. राईट वे टू इंटरप्रिटेशन म्हणजे बघा, कालचं नाही, परवाचं आणि तेरवाचं निबंधाचं लेक्चर बघा हर्ष. परवाचं आणि 13वाचं निबंधाचं लेक्चर बघा. राईट वे टू म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती योग्य मार्गाने एक्सप्रेस होताना काय करायचं, म्हणजे काय कुठलं पॉइंट सेंटरला असला पाहिजे. तर सगळ्यात सोपा मार्ग सांगतो तुम्हाला. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, अख्खं इंडियन कॉन्स्टिट्यूशन तर तुमच्या लक्षात राहणं शक्य नाही. कोणताही पॉइंट तुम्ही मांडत असाल तर तो भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेशी सुसंगत असेल तर तो पॉइंट तुम्ही योग्य रीतीने मांडलाय. विसंगत असेल तर ऍब्सोल्युटली नॉट, विषय संपला. पण हे मोघम उत्तर झालं हर्ष, म्हणजे एकदम ऍबस्ट्रॅक्ट उत्तर झालं, म्हणजे अम्ब्रेला टर्म झाली. पण पर्टिक्युलरली तुम्ही जर असा कुठला प्रश्न विचारला की आंतरजातीय विवाहाच्या संदर्भात आपलं मत मांडताना काय करायचं, की सर ऑनर किलिंगच्या बाबतीत मत मांडताना काय करायचं, सर आदिवासी विस्थापनाच्या बाबतीत काय मत मांडताना करायचं, सर नक्षल मोमेंट आणि आदिवासी यांच्या रिलेशन विषयी काय, तर मी ते त्या टॉपिकच्या वेळेस पर्टिक्युलरली सांगेन. त्या टॉपिकच्या वेळेस पर्टिक्युलरली सांगेन. आता मी फक्त एक मोघम उत्तर दिलं की जे फक्त तुम्हाला बेसिकली लक्षात यावं, पण उद्यापासून थोडंसं स्पेसिफिक जावं. चला मग आता कशाला जास्त वेळ थांबता, मग रिलॅक्स राहा. उद्यापासून, उद्या उद्या पण सिलेबस आहे, परवापासून ऍक्च्युअल कन्सेप्टला सुरुवात होईल. हळूहळू आपण पुढे जात राहू. तर आय होप की धिस सेशन पहिलं सेशन आहे, तर तुम्ही थोडेसे तरी एक्साइटेड असणार. तुम्ही थोडे तरी एक्साइटेड असेल, तुम्हाला थोडं तरी समजलं असेल या लेक्चर मधून. एक थोडी एक्साइटमेंट जर तयार झाली असेल तर मी जिंकलो असं म्हणेन, थोडी तरी 5%. बाकी सगळं उद्या परवापासून क्लिअर होतं. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद सगळ्यांना. उद्याच्या सेशनमध्ये घेऊ सिलेबस आणि बाकीच्या कन्सेप्ट.